नमस्कार मंडळी. सांगायला खूप आनंद होतोय की व्यासपीठचं आजचं 96वं पुष्प आहे. गेली 10-15 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेला हा आपला उपक्रम की मधली 1-2-3 कोविडची वर्ष गेली किंवा पावसाळ्याचे दिवस आपले पावसाळा, गणपती, दिवाळी वगैरे हे जे दिवस आहेत की हे आपण ह्या ओपन प्रिमायसेसमध्ये असं घेऊ शकत नाही. त्यामुळे जानेवारी ते साधारण मे महिना ह्या दिवसात आपली ही व्याख्यानमाला गेली 10-15 वर्ष सुरू आहे. आणि आजचं त्याचं 96वं पुष्प सावरकरांच्या कवितेवरचं गुंफण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत सावरकर अभ्यासक श्री मयूर भावे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया आणि मी त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. मयूर अनिल भावे व्याख्याते, लेखक आणि सध्या पुणे सकाळला ते उपसंपादक म्हणून काम करतात. साधारण 150हून अधिक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कथाकथन स्पर्धांचं विजेतेपद त्यांच्याकडे आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवा रंग युवक महोत्सवात सलग 2 वर्ष त्यांना सुवर्णपदक मिळालंय. पुणे विद्यापीठातल्या वक्तृत्व स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि या वक्तृत्व स्पर्धा, अपेक्षा आणि वास्तव या विषयावरचा एकतर त्यांचा अभ्यास त्यांनी एका लघुशोध निबंधात विद्यापीठ स्तरावर मांडलाय. आणि एक खूप आनंदाची गोष्ट अशी की प्राचार्य शिवाजीराव भोसले पुरस्कार हा राष्ट्रीय स्तरावर वक्तृत्वासाठी दिला जाणारा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. एकूणच वक्तृत्व, लेखन, पत्रकारिता हे सगळे अभ्यासाचे विषय आहेत आणि त्यातही सावरकर, विवेकानंद हे खास अभ्यासाचे विषय, त्याची मांडणी करणं खूप आवडतं. गेल्या वर्षी 676 विठ्ठल पेठ हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालंय. पुस्तकाचा विषय खूप वेगळा होता म्हणून आवर्जून सांगायला आवडेल की आपलंच बालपण आपल्या ज्या गावात गेलं, ज्या अनुभवातनं आपण मोठे झालो, ज्या माणसांच्या सहवासात आपण मोठे झालो, त्या सगळ्या भल्या बुल्या प्रसंगांची एक मांदियाळी त्या पुस्तकातल्या लेखांच्या निमित्ताने. त्यामुळे 676 विठ्ठल पेठ हे त्यांचं पहिलं पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालं. आणि त्यातही खूप आनंदाची गोष्ट अशी की नाटककार अभिराम भडकमकरांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना दिली. त्याबद्दलही त्यांचं विशेष अभिनंदन. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने बाबांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करू. तारखेला सावरकरांची पुण्यतिथी. खरं तर आपल्यासारख्या लोकांच्या मनात सावरकर काही फक्त 26 फेब्रुवारीला येतात असं नव्हे. तो आपल्या चिंतनाचा, अभ्यासाचा, अस्मितेचा विषय असतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. इतके ते आपल्याशी जवळीक असणारे एक मोठे साहित्यिक, मोठे कवी आणि मोठे राष्ट्रपुरुष असं आपल्याला त्यांचं वर्णन करावं लागेल. त्यातही त्यांची कविता म्हणजे मयूरनेच मला एकदा सांगितलेली गोष्ट अशी की सावरकरांनी स्वतः असं लिहून ठेवलं की मी जातीवंत कवी आहे, माझा पिंड कवीचा आहे आणि प्रसंगोपात मला ह्या राष्ट्रीय कार्यात भाग घ्यावा लागतोय, मी राजकारणी होतोय, मी राष्ट्रकारण करतोय, पण मूळचा पिंड माझा हा कवीचा आहे. पण तरी ही कविता कशी तर की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण करी धरिले हे सतीचे. ही जी कविता आहे ही काही चंद्र, सूर्य, ताऱ्यांची आणि फुलांची, पानांची, पौर्णिमेची आणि अशी कविता नव्हे, तर बुद्ध्याची घेतलेलं वाण, हे सतीचं वाण म्हणून त्याने स्वीकारलं. आणि आपला प्रत्येक शब्द, आपली प्रत्येक कविता ही त्यांची राष्ट्रार्पण होऊन गेली. हे सतीचं वाण ज्यांनी पेललं आणि आपल्यासारख्या पुढच्या पिढीकडे सुपूर्द केलं, ती कविता नक्कीच समजून घ्यायला हवी, जाणीवपूर्वक समजून घ्यायला हवी आणि त्यातला जो भाव आहे तो तुमच्या माझ्या मनापर्यंत उतरायला हवा. याकरता आजचं हे व्याख्यान सावरकरांच्या कविता उलगडणारं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मयूर भावे यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि विनंती करते त्यांना की आपल्या व्याख्यानाची त्यांनी सुरुवात करावी. धन्यवाद.
हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाद विभवही तुझ अर्पी येले, तू तेच अर्पिली नवी कविता रसाला, लेखन प्रति विषय तूची अनन्य झाला. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःचं मन, स्वतःची बुद्धी, स्वतःचं घरदार, स्वतःची कला, स्वतःची कविता, नव्हे तर स्वतःचं संपूर्ण अस्तित्वच या राष्ट्राच्या यज्ञामध्ये राष्ट्राय स्वाहा इदं न मम असं म्हणत अर्पण केलं, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांवर थोडं चिंतन करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. खरं म्हणजे एखादं कार्य सुरू करणं आणि त्याचं आजचं हे 96 पुष्प म्हणजे इतक्या मोठ्या कालखंडापर्यंत ते नेणं ही खऱ्या अर्थाने खूप कौतुकाची, गौरवाची आणि सातत्याची बाब आहे. त्यामुळे मला सर्वप्रथम संपूर्ण बेडेकर कुटुंबियांचं आणि त्यानिमित्ताने इथे उपस्थित राहिलेल्या सर्व श्रोत्यांचं आणि या व्याख्यानमालेशी संबंधित असलेल्या सर्व घटकांचं खूप मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं. याचं कारण की एखादी गोष्ट इतक्या सातत्याने खूपच कमी वेळा होत असलेली आपल्याला दिसते. गोष्टी सुरू होतात, त्याचा उत्साह सुरुवातीला असतो, पण कालांतराने तो मावळतो आणि अनेक गोष्टी, अनेक संस्था, अनेक व्याख्यानमाला, अनेक कार्यक्रम हे आता आम्हाला प्रतिसाद नाही किंवा आता आम्हाला जमत नाही किंवा आता पाहायला कोणी नाही असं म्हणून थांबलेले दिसतात, बंद पडलेले दिसतात. अशा वातावरणामध्ये सातत्याने एक विचार घेऊन हे व्यासपीठ आपले कार्यक्रम करत आहे. त्याबद्दल मी सुरुवातीलाच संपूर्ण व्यासपीठाशी निगडीत असलेल्या सर्व घटकांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी बेडेकर कुटुंबियांचे खूप मनापासून आभार मानतो. याचं कारण असं की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर व्याख्यान ठेवावं असं वाटणं आणि ते व्याख्यान ठेवणं याच्यामध्ये फार फरक असतो. कसं असतं ना, मनाला वाटलेली गोष्ट ही जोपर्यंत तुमच्याकडून प्रत्यक्षात घडत नाही, शरीराने घडत नाही, तोपर्यंत त्याला फारसा अर्थ नसतो. एकदा तुम्ही आमच्याकडे जेवायला या असं पुण्यात मला 10 वर्षापासून लोक म्हणतात, प्रत्यक्षात ते कधीच बोलवत नाही, कारण त्यांना मनाने वाटलेलं असतं पण ते शरीराकडून घडलेलं नसतं. त्यामुळे अशा पद्धतीचा कार्यक्रम करावंसं वाटणं आणि तो प्रत्यक्षात कृतीत करणं, त्याची अंमलबजावणी करणं, अंमलात आणणं, यातला जो फरक आहे तो फरक अशा ठिकाणी खूप अस्पष्ट होताना दिसतो, पुसटसा होताना दिसतो. त्यामुळे मी सुरुवातीलाच मला ही संधी दिल्याबद्दल खूप मनापासून आभार मानतो. आणि दुसरं असं आहे ना की म्हणजे आमच्या वक्त्यांच्या भाषेमध्ये आम्ही असं म्हणतो की काही जागा अशा असतात की जिथे आपल्याला फक्त आपली बुद्धी दाखवायची असते बोलताना. बाकी भाव काय आहे तुमचं, तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या भावना किती त्याच्या मागच्या तीव्र आहे, याहीपेक्षा माझा अभ्यास किती आहे हे मला खूप दाखवून द्यायचं असतं. अशा काही जागा असतात की 8-10 वर्ष घासून मी जे काय केलेलं आहे, पूर्ण रगडून मी जे काय घेतलेलं आहे ते आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. अशा काही जागा असतात ज्याला आम्ही बौद्धिक व्याख्यानं म्हणतो, म्हणजे परिषदांमध्ये वगैरे इकडे तिकडे घेतली जातात बैठकींमध्ये. काही जागा अशा असतात की जिथे बुद्धी दाखवायची नसते पण भाव दाखवायचा असतो. म्हणजे जेव्हा काही साताऱ्यासारख्या समर्थ सेवा मंडळामध्ये बोलण्याची वेळ येते किंवा अजून कुठे गोंदवलेकर महाराजांच्या कार्यक्रमात बोलण्याची वेळ येते किंवा अजून कुठेतरी बोलण्याची वेळ येते किंवा वाईला बोलण्याची वेळ येते, तेव्हा तिथे भाव महत्त्वाचा असतो. तिथे तुम्ही किती तार्किक बोलता आहात, तर्काने बोलत आहात याला फारसं महत्त्व नसतं, तर तुमचा भाव कसा आहे हे महत्त्वाचं असतं. काही जागा अशा असतात की जिथे मला किती कळलंय हे दाखवायचं नसतं, श्रोत्यांना काय कळतंय हे समजून सांगायचं असतं. म्हणजे शाळा महाविद्यालय यांच्यामध्ये त्या मुलांना समजेल हे महत्त्वाचं असतं, मला काय कळतंय याला फारसं महत्त्व नसतं. आणि काही जागा अशा असतात ना की जिथे या सगळ्याच्या पलीकडे आपण फक्त आनंद म्हणून बोलत असतो, जिथे कुठलाही व्यवहार नसतो, जिथे बुद्धी दाखवायची नसते, तर्क दाखवायचा नसतो, भावाला फार महत्त्व द्यायचं नसतं, कळलंय का नाही कळलंय याच्यात फारसं पडायचं नसतं, आपण आपल्यासाठी बोलायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की बेडेकर व्यासपीठ ही आमच्यासाठी अशी एक जागा आहे की जिथे आम्ही फक्त आमच्या आनंदासाठी बोलतो. बाकी काय कोणाला वाटेल नाही वाटेल, काय होईल काय नाही होईल याची फारशी तार्किक आणि व्यावहारिक गणितं इथे मांडली जात नाही. त्यामुळे हे सुरुवातीला मला बोलायचं होतं आणि ही फक्त औपचारिकता म्हणून नाही तर हे मला खरंच मनापासून वाटतं. आजचा जो विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेचा अनादी अनंत सावरकर काव्य असा आपण घेतला.
त्याचा अर्थ असा आहे की मुळातच ते काव्य अनादी आणि अनंत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर देहाने निघून गेले म्हणून त्यांची कविता त्यांच्याबरोबर गेली, पुसली गेली असं घडणार नाही. याचं कारण असं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवन आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता ही एकमेकांपासून वेगळं करता येत नाही. मराठीचे एक सुप्रसिद्ध समीक्षक होते डॉक्टर के ना वाटवे म्हणून. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेबद्दल असं म्हटलं की ज्या हातांनी सावरकरांनी कृती केली त्याच हातांनी सावरकरांनी त्या कृतीवरती काव्य रचलं. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र वाचत असताना आपल्याला त्यांची कविता ऐकू येते आणि त्यांची कविता वाचत असताना आपल्याला त्यांच्या चरित्रातल्या घटनांचे पडसाद दिसत असतात. आणि म्हणून त्यांचं चरित्र आणि त्यांची कविता ही आपण कुठेही वेगवेगळी करू शकत नाही. जसं त्यांचं चरित्र आहे तशी त्यांची कविता आहे. आता सावरकर चरित्र हे 83 वर्षांचं आहे, कारण 1883चा त्यांचा जन्म आणि 1966चं त्यांचं आत्मार्पण. आणि जर आपण कवितेचा विचार केला तर कवितेचं म्हणजे कवी म्हणून त्यांचं जे आयुष्य आहे ते साधारणपणे 40 वर्षांचं आहे. त्यामुळे चरित्रात्मक बोलायचं असेल तर 83 वर्षांचा काळ आहे आणि कवितेचं बोलायचं असेल तर 40 वर्षांचा काळ आहे. हे सगळं मिळून मी आता फक्त तासभरात मांडणार आहे. त्यामुळे याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी राहण्याची सुटण्याची शक्यता नक्कीच आहे, कारण सगळंच सांगणं शक्य नाही. पण त्यातलं जे भावलेलं आहे म्हणजे आपण असं म्हणतो सौंदर्य स्थळं असतात त्या कवितेतली किंवा त्यातल्या साहित्यातली जी सौंदर्य स्थळं असतात ती सौंदर्य स्थळं या तासाभरामध्ये उलगडली जाऊ शकतात. पण सावरकरांच्या कवितेचा म्हणजे थेट कवितेचा विचार करण्याच्या आधी सुद्धा त्यांच्या कवितेबद्दल किंवा त्यांच्याबद्दल कोणी काय म्हटलं याचा विचार थोडासा आपण केला पाहिजे असं मला वाटतं. तर खरंच आपण जेव्हा विचार करतो की स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते, आपण आपल्यापाशी जेव्हा बसून शांतपणे विचार करतो काय माहिती आहे आपल्याला सावरकरांच्या कवितेबद्दल किंवा त्यांच्या चरित्राबद्दल, तेव्हा आपल्याला लक्षात असं येतं की आपल्याला ने मजसीने माहिती आहे, आपल्याला जयोस्तुते माहिती आहे, आपल्याला मार्सेल्सची उडी माहिती आहे, आपल्याला 21 ब्राउनिंग पिस्तुला माहिती आहे, आपल्याला त्यांचा अंदमान माहिती आहे, आपल्याला अंदमानातला कोलू त्यांची शिक्षा माहिती आहे. बस, याच्या पलीकडे आपल्याला सावरकर माहीत नाही आहे. त्यांनी पहिली कविता कोणती लिहिली होती, शेवटची कविता कोणती लिहिली होती, त्यांनी मध्ये कोणकोणत्या काय काय लिहिलं होतं, सावरकरांनी उर्दू गझल सुद्धा लिहिल्या होत्या, हे आपल्याला माहीत नाहीये. याचं कारण असं की सावरकर चरित्र हे एका विशिष्ट चौकटीमध्ये, सावरकरांचंच काय कोणत्याही महापुरुषाचं चरित्र हे एका विशिष्ट चौकटीमध्ये अडकवून टाकण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्या महापुरुषाला देवत्व बहाल करतो. आणि मग एकदा त्याला देवत्व बहाल केलं की त्याच्यासारखं आपण करूच शकत नाही असं म्हणणं खूप सोपं होतं आणि मग आपण काहीही करत नाही. पण सावरकरांचंच एक वाक्य असं आहे की मी अंदमानमध्ये फिरवलेला कोलू विसरलात तरी चालेल, मी मार्सेल्सची मारलेली उडी विसरलात तरी चालेल, मी पाठवलेली ब्राउनिंग पिस्तूल विसरलात तरी चालेल, पण माझ्या समाज सुधारणा विसरू नका, माझं जात्युच्छेदक निबंध विसरू नका, माझं साहित्य विसरू नका, कारण ते आजच्या काळातही तितकंच तंतोतंत लागू पडतं. आणि म्हणून राम शेवाळकर असं म्हणायचे की आधुनिक महाभारताच्या वैतलिकात ज्यांचं स्थान हे व्यासांचं आहे ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. आणि बाळशास्त्री हरदास असं म्हणायचे की जन्मतःच आरक्त सूर्यबिंबाकडे झेपावणाऱ्या हनुमंताच्या वंशातलं जर कोणी असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. शिवाजीराव भोसले असं म्हणायचे की राष्ट्राच्या पडत्या काळात ज्या करांनी राष्ट्राला सावरलं म्हणून त्यांचं नाव सावरकर असं पडलं असावं ते स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. तर वचनेश त्रिपाठी असं म्हणायचे की क्वचित ही किसी आदमी के या किसी व्यक्ति के जीवन में ऐसा घटता है कि एक व्यक्तिमत्व एक राष्ट्र से बड़ा हो सकता है. ऐसा सौभाग्य हमें राष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर जी के बारे में देखने को मिलता है. आणि ज्ञानचंद वर्मा म्हणून सावरकरांचे एक सहकारी होते, ते असं म्हणायचे की इफ ॲट ऑल देअर वॉज एनी स्वीटहार्ट इन हिज लाईफ देन शी वॉज ओनली हिज मदरलँड. जर त्यांच्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती प्रेयसी म्हणून असेलच की जिच्यावर तुटून प्रेम करावं असं कोणी असेलच तर ती फक्त आणि फक्त त्यांची मातृभूमी आहे, दुसरं कोणीही असू शकत नाही. गत्रेम माडखोलकर नावाचे खूप मोठे साहित्यकार होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की सावरकरांच्या काव्याचे जे 3 गुण आहेत त्यांच्या काव्याविष्काराचे किंवा साहित्याविष्काराचे, त्याच्यामधले जे 3 गुणांचा आपण अभ्यास केला तर त्यांच्या त्या 3 गुणांमध्ये पांडित्य, पौरुष आणि प्रतिभा या 3 गुणांचा मिलाफ आपल्याला दिसतो. म्हणजे ते फक्त कोरडं पांडित्य नाहीये,
किंवा ती नुसतीच काय म्हणूया आपण त्याला नुसतीच मोगरा आणि केवडा यात अडकलेली प्रतिभा नाहीये, तर योग्य तिथे पांडित्य सुद्धा आहे आणि योग्य तिथे प्रतिभा सुद्धा आहे. आणि या दोघांचा संगम म्हणून त्यांचं मुळातच व्यक्तिमत्व जे उत्कटतेने भारलेलं होतं, जे पौरुषत्वाने भारलेलं होतं, म्हणून त्यातल्या पौरुषाचा सुद्धा संगम त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि म्हणून आपण जर सावरकरांचं काव्य पाहिलं तर ते एकीकडे टोकाचं तत्वचिंतन मांडतं आणि दुसरीकडे ते टोकाचं हलकं फुलकं, टोकाचं ललित आणि टोकाचा रोमांस सुद्धा मांडतं. या दोघांचा संगम आपल्याला स्वातंत्र्यवीरांच्या काव्यामध्ये जाणवतो. जगन्नाथ पंडित हा संस्कृत मधला एक खूप मोठा महाकवी होता. तो त्याच्या काळामध्ये असं म्हणाला होता की तर्केषु तर्कश धियः वयमेव नान्ये आणि रसनेषु रंजत धियः वयमेव नान्ये. म्हणजे तुम्हाला तर्कातलं तर्क कठोर असं तत्वज्ञान जर हवं असेल तर तुम्हाला आमच्याचकडे यावं लागेल, कारण आमचं लिखाण हे तेवढं तत्वज्ञानाने, तेवढं तार्किकेने आणि तेवढं तर्कनिष्ठतेने, बौद्धिकतेने आम्ही मांडलेलं आहे. आणि रसनेषु रंजत धियः, पण त्याच वेळी तुम्हाला जर रसनेने ओथंबलेलं काहीतरी हवं असेल, तुम्हाला जर लालित्याने भारलेलं काहीतरी हवं असेल, तुम्हाला जर शृंगाराने नटलेलं काहीतरी हवं असेल, तरी सुद्धा तुम्हाला आमच्याचकडे यावं लागेल, कारण ते सुद्धा लिहिण्याची ताकद आमच्याचकडे आहे. जगन्नाथ पंडिताचं जेव्हा मी हे वाचतो तेव्हा मला ते फक्त आणि फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच लागू पडतं असं वाटतं. दुसरीकडे कुठेही आपण ही कसोटी लावून पाहू शकत नाही. म्हणजे भवभूतीने जे उत्तर रामायण लिहिलं त्याच्यामध्ये करुणा रस इतका मोठ्या प्रमाणात होता की बाकी सगळ्या रसांना त्या करुणा रसाने स्वतःमध्ये सामावून घेतलं होतं, स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य वाचत असताना आपल्याला असं जाणवतं की सावरकर काव्यातला जो वीर रस आहे तो इतर सगळ्या रसांना समाविष्ट करून घेतो, तो स्वतःमध्ये इतर सगळे रस घेतो. म्हणून बघा ना तुम्ही, ने मजसीने सारखी कविता आहे की जिथे म्हणजे खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर रडतायत ढसाढसा, अक्षरशः रडतायत, पण त्याचा सुद्धा शेवट या फेन विषय हससी निर्दया कैसा असा आहे. कथीला मी हे अगस्तीचा अतारे, मी हे सगळं अगस्तीला सांगून सांगेन असं आहे. त्या रडण्यातही कुठेही हतबलता नाहीये, त्या रडण्यातही कुठेतरी आता मी हरलो, आता मी गुडघे टेकले असा भाव नाहीये. तर ते रडत असताना किंवा ती भाव व्याकुळता असताना सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर हे तितक्याच स्पष्टपणाने आपल्या भावना व्यक्त करताय किंवा आपल्या भावना मांडताय. त्यांची प्रभाकरस नावाची एक कविता आहे, ते नंतर पुढे ओघात येईलच. पण सावरकर लंडनमध्ये असताना त्यांचा मुलगा वारला ही बातमी त्यांना कळली, तेव्हा तो फक्त 4 वर्षाचा होता. तेव्हा तो गेल्यानंतर त्याच्यात ज्या काय भावना आहेत त्यांच्या त्या व्यक्त करणारी त्यांनी प्रभाकरस नावाची कविता लिहिली. ती वाचताना अक्षरशः आपल्या अंगावर काटा येतो. आज माझा मुलगा 3 वर्षाचा आहे, त्यामुळे मी ते अगदी रिलेट करू शकतो की काय होत असेल, काय होत असेल. आणि बरं ते परदेशात आहेत, ते आपल्या देशात किंवा आपल्या गावात किंवा आपल्या राज्यातही नाहीये, काय वाटत असेल. पण ती कविता वाचत असताना सुद्धा त्यातही कुठेही असं रडकं चित्र उभं केलेलं नाहीये. ती जी भावव्याकुळता आहे ती भावव्याकुळता दिसते, पण ती रडकेपणाने, ती हतबलतेने, ती अशी गळपटून गेलेल्याने व्यक्त होत नाही. आणि म्हणून राजशेखराने जे काव्यमीमांसा लिहिली, जे काव्यमीमांसा सूत्र मांडलं, त्या काव्यमीमांसेमध्ये त्याने असं सूत्र मांडलेलं होतं की सयत स्वभावः कविस्तदनुरूपम काव्यम. म्हणजे ज्याचा जसा स्वभाव असतो तो त्या पद्धतीने काव्य रचत असतो. हे तुम्ही बघा, जसा स्वभाव असतो ना तसंच माणसाची साहित्यकृती घडत असते. ती फार त्याच्यामध्ये फरक नसतो. आपण आपल्या आजूबाजूच्या कवींना सुद्धा जर हे लागू केलं ना तर ते आपल्याला दिसतं. म्हणजे प्रयत्न करून कवी नवीन लिहू शकत नाही असा माझा दावा नाही, लिहू शकतो, पण तरी सुद्धा त्याचा जो मूळ स्वभाव आहे त्या मूळ स्वभावातच ते काव्य जन्माला येतं आणि त्याच पद्धतीने ते तिथून पुढे पाझरत असतं. एखादी कविता वेगळी काहीतरी होत असेल, म्हणजे सुरेश भटांसारखा कवी एकीकडे उषक काल होता होता काळ रात्र झाली म्हणू शकतो, पण दुसरीकडे तो तरुण आहे रात्र अजूनही सुद्धा लिहू शकतो. पण तरुण आहे रात्र अजूनही लिहिताना सुद्धा त्यातही त्याचा झंझावात आहे, ते सहज सोपं काव्य नाहीच आहे. त्यामुळे त्यांचा मूळ स्वभाव हा झंझावात होता, त्यांचा मूळ स्वभाव हा काय म्हणूया आपण त्याला चळवळीतला होता आणि त्यामुळे तो स्वभाव त्यांच्या काव्यामध्ये उतरला. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता ही आत्मनिवेदनासाठी आहे, ती आत्मप्रकटीकरणासाठी आहे, आत्माविष्कारासाठी आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की सावरकरांची जी कविता आहे ना ती सब्जेक्टिव्ह नाहीये, ती सापेक्ष नाहीये, तर ती पर्सनल आहे. आणि मग आपल्याला एक नियम माहितीच आहे की ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल देन इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. तुम्ही जेवढं जास्तीत जास्त पर्सनल लिहू लागता तेवढं ते जास्तीत जास्त युनिव्हर्सल होऊ लागतं. पण पर्सनल म्हणजे काय? तू आलास, तुला विचारलं चहा घेणार आहेस का, तू नाही म्हणालास,
मग मी मागे गेली, गवताच्या 2 काड्या उपटल्या, भांड्यात टाकल्या. तू माझ्याकडे बघतच होतास, तू चहा घेतलाच नाहीस, मी एकटीच प्यायली आणि तू निघून गेला. हे घाण आहे, हे पर्सनल नाही. तुम्ही तुमच्या वैयक्तिक अनुभवांना जेव्हा प्रकट करत असता तेव्हा तुम्ही त्याला कोणती कसोटी लावता, यावरून त्याचं आयुष्य किती हे ठरतं. कवीचं आयुष्य हे मोजणं कशावरून जातं, त्याची कविता पुढे लोक किती वर्ष वाचताय यावरून मोजलं जातं. माऊलींचं आयुष्य आज 750-800 वर्ष आहे. याचं कारण ज्ञानेश्वरी कधीही मिटणार नाहीये. दासबोधाचं आयुष्य आज 450-500 वर्ष आहे. दासबोधाचं नाही, हे समर्थांचं आयुष्य आहे. कारण ते कवी म्हणून तितके मोठे आहेत, कारण त्यांची कविता तितकी प्रकटपणाने व्यक्त झालेली आहे. आणि मग हा सगळा जेव्हा विचार केला जातो तेव्हा साधुदास नावाचा एखादा कवी सावरकरांच्या काव्याबद्दल असा म्हणतो की अर्वाचीन शाहिरांमध्ये अग्रेसरत्वाचा मान जर कोणाला द्यायचा असेल तर तो आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच द्यावा लागेल. आता साधुदास कोण होते, तर साधुदास हे मुळात स्वतः एक मोठे कवी होते. एका स्पर्धेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि साधुदास या दोघांनी भाग घेतला होता आणि या दोघांनाही एकाच वेळी एकच क्रमांकाचं बक्षीस विभागून दिलं गेलेलं होतं. म्हणजे यावरून आपल्याला कळेल की साधुदास यांची प्रतिभा किती आहे. पण अशा प्रतिभेचा एक कवी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलताना असं म्हणतो की ते अर्वाचीन शाहिरांमधले अग्रेसरत्वाचा मान मिळावा असे कवी आहे. आणि इतकंच नाही तर व्यक्ती सावरकर, शाहीर सावरकर आणि वीर सावरकर हे तिघही घटक एकाच व्यक्तिमत्वामध्ये आलेले आहे. त्यांना आपण वेगळं करू शकत नाही. आणि याही पुढे जाऊन साधुदास यांनी ज्ञानेश्वरीतला एक दाखला दिला आणि ते असं म्हणाले की सावरकर व्यक्तिमत्व आणि सावरकर कविता या दोघांचा जर संगम जोडायचा असेल तर तो कसा जोडला गेला पाहिजे. असं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीतलं एक ओवी अशी सांगितली की म्हणे शुचित्व गा ऐसे जया पाशी दिसे अंग मन जैसे कापूराचे. म्हणजे शुचित्वाची व्याख्या करताना माऊलींनी कशी केली, तर शुचित्व कसं आहे तर ते कापरासारखं आहे. कापूर जसा दिसतो तसाच तो पेटतो आणि पेटल्यानंतर तो दिसत नाही, तो अंतर्बाह्य शुचिर्भूत असतो. कारण आपल्याकडे अग्नी हा सर्वात पवित्र मानला जातो. त्या अग्नीमध्ये आपण काही टाकलं की ते पवित्र झालं असं आपण मानतो. पण कापूर ही अशी गोष्ट असते की ती दिसतानाही आपल्याला पांढरी स्वच्छ दिसते, दिसतानाही त्याच्यामध्ये ज्वालाग्रही पदार्थ तो आहे अशीच आपली धारणा असते, नवे नवे तो असतोच. आणि जेव्हा आपण त्याला अग्नी देतो तेव्हा त्याचं कोणतंही अस्तित्व नंतर दिसत नाही. अंग आणि मन हे दोघंही सारखं आहे आणि हे दोघंही कापुरासारखं आहे. आणि अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता आहे. त्यामुळे ह्या सगळ्याच म्हणजे ही सगळी पार्श्वभूमी मी यासाठी सांगतो आहे की सावरकरांच्या कविता एकदम वाचायला लागल्यानंतर खरंच काही कळत नाही. म्हणजे उगाच आता इथे बसलोय म्हणून मला सगळं कळतं असं म्हणण्यात त्या अर्थाने खरंच नाही कळत. कारण एक तर मुळात संस्कृत प्रचूर भाषा आहे. त्यातल्यानंतर आज आपण 2024 मध्ये वाचतोय. सावरकरांनी शेवटची कविता लिहिली काहीतरी साधारण 1948 वगैरेच्या सुमारास लिहिली. एवढ्या जुन्या भाषेचा आज आपल्याला जेव्हा संदर्भ जोडायची वेळ येते तेव्हा खरंच कुठेतरी थांबावं लागतं. पण म्हणून थांबून त्या कवितेचा हात सोडून देणं हे तितकंसं काही योग्य आहे असं मला वाटत नाही. याचं कारण असं की ते काय एकदम हिब्रू भाषेत लिहिलंय का, एकदमच आपल्याला काहीच कळणार नाही, अरे उर्दूच लिहून ठेवलं असं काहीच नाही आहे. मराठीच आहे. थोडासा विचार केला, थोडंसं मदत घेतली. आपल्याकडे शब्दकोश असतात, आपल्याकडे इंटरनेट नावाचं इतकं मोठं साधन आहे, आपल्याकडे यूट्यूब नावाचं इतकं मोठं चॅनल आहे, आपल्याकडे काय नाही आहे सगळं आहे. आणि आपल्या आधीच्या लोकांनी इतकं काम करून ठेवलंय ना, मी तुम्हाला सांगतो इतकं काम करून ठेवलंय, आपल्याला काहीच करायची गरज नाही. आपण तिथपर्यंत पण पोहोचत नाही, हा आपला आळस आहे. म्हणजे या निमित्ताने मी मुद्दाम सांगतो, सावरकर चिकित्सक अभ्यास नावाचं डॉक्टर प्र. ल. गावडे यांचं एक मोठं पुस्तक आहे, साधारण 600-700 पानांचा आहे. तो प्र. ल. गावडे यांचा प्रबंध आहे PhDचा. PhD कधी झाली गावडेंची? 1970 साली. 1970 साली केलेली PhD आहे. आजही PhD केली की लोक टिमकी वाजवतात 2024 मध्ये. विचार करा, 70 साली केलेल्या माणसाने PhD काय कष्ट घेतले असतील. इंटरनेट नव्हतं तेव्हा, व्हॉट्सअप नव्हतं, मी तुला PDF पाठवतो नव्हतं, काहीच नव्हतं. 1970 साली केलेली PhD आहे सावरकर एक चिकित्सक अभ्यास. त्याच्यामध्ये 10-12 प्रकरण आहे आणि प्रत्येक सावरकरांच्या पैलूंचा गावडेंनी इतका सखोल अभ्यास केलेला आहे. म्हणजे निबंधकार सावरकर, त्याच्यावर गावडेंनी 50 पानं लिहिली आहे. कवी सावरकर, त्यावर 100 पानं लिहिलेली आहे. चरित्रकार सावरकर, त्यावर अजून काही पानं लिहिली आहे. नाटककार सावरकर, सगळे त्यातले पैलू आपल्याला एकाच पुस्तकात वाचायला मिळतात.
पुस्तकाची किंमत असेल 600-650 रुपये, तयार पुस्तक बाजारात विकत मिळतंय, आपण ते उघडून सुद्धा बघू शकत नाही. आपल्याला माहितीही नसतं आपल्यापैकी अनेकांना. हे माझा या विषयाशी संबंध आहे म्हणून मी सांगत नाही. एकूणच वाचन आपलं इतकं कमी झालंय ना, आणि यावर आपलं उत्तर असतं की वेळ नाही. म्हणजे हे तर मला इतकं आश्चर्य गमकच वाटतं. म्हणजे मला वेळ तर बरोबर, म्हणजे संध्याकाळचे 2 तास जर कोणाचं मन कोणाचं झालं यातच पाहण्यात जाणार असतील तर मग वेळ नसतोच आपल्याला. पण हे मी खरंच हे मी माझी कळकळीने मी असं बोलतोय की हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण थोडं वाचलं ना तर आपला वेळही चांगला जाईल आणि आपल्याला अनेक गोष्टी अशा कळतील की ज्या आपल्या आवडीच्या आहेत. आपण काय करतो, आपण आपल्याच मनाचे शिक्के मारतो की स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य म्हणजे जड असणारे, बोर असणारे, ते आपल्याला कळणार नाही. असं नाही. आपल्या आवडीचे विषय म्हणजे बायकांचा हळदी कुंकू यावर सावरकरांची कविता आहे, तिळगुळ यावर सावरकरांची कविता आहे, त्यानंतर अनेक प्रेम कविता आहे. म्हणजे असं काहीच नाही आहे की त्यांनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही जडच आहे. तुमच्या माझ्या रोजच्या जगण्यातले जे विषय आहेत ते अनेक विषय स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या कवितेमध्ये हाताळलेले आहेत. मग त्यांच्या जेव्हा आपण कवितेचा विचार करतो तेव्हा त्याचे 4 कालखंड आपल्याला प्रामुख्याने दिसतात. त्यापैकी पहिला जो कालखंड आहे तो नाशिक ते पुणे, म्हणजे त्यांचा जन्म होईपासून ते पुण्याला येईपर्यंतचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये निर्माण झालेलं जे स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य आहे ते बऱ्यापैकी प्रचारकी थाटाचं आहे. म्हणजे कारण तेव्हा त्यांची मित्रमेळा नावाची संघटना होती, तिचा प्रचार ते करत होते. त्यामुळे एकतर ते प्रचारकी आहे किंवा ते खूप जास्त भावनिक आहे. कारण तेव्हा त्यांचं वय लहान असल्यामुळे ज्या त्यांना छोट्या छोट्या गोष्टी दिसल्या त्या त्यांनी मांडल्या. जसं की रानात सुकलेलं कोकरू, त्यांची पहिली कविता सवाई माधवरावांचा रंग ही त्यांच्या साधारणपणे वयाच्या 10व्या-12व्या वर्षी प्रकाशित झाली. पण त्याही आधी ते कविता करतच होते. पण तिथून जरी आपण त्यांचं कवी म्हणून आयुष्य मोजायला सुरुवात केली तरी तिथून पुढे साधारणपणे 40 वर्ष सावरकर लिहित होते. त्यामुळे तो एक कालखंड होतो. दुसरा एक जो कालखंड आहे तो लंडनच्या क्रांतीचा कालखंड आहे. लंडनमध्ये जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर होते तेव्हाच्या त्यांच्या ज्या कविता आहेत त्या एकतर आपल्या मातृभूमीच्या आठवणीत लिहिलेल्या आहेत, म्हणजे प्रियकर हिंदुस्थान असेल किंवा अशा सगळ्या कविता, किंवा मग ज्या त्यांच्या चरित्रातल्या ज्या घटना घडत होत्या त्यांच्याशी संबंधित असलेल्या कविता आहे. म्हणजे जसं की त्यांच्या भावाला आणि त्यांना दोघांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा त्यांनी सांत्वन नावाचं पत्र आपल्या बहिणीला पाठवलं, किंवा माझे मृत्यूपत्र नावाचं पत्र आपल्या घरी पाठवलं होतं. त्याचवेळी त्यांनी नेमजसीने ही कविता म्हटली होती. त्यामुळे ह्या ज्या कविता आहे या थोड्याशा भावव्याकुळ आहेत. त्याच्यानंतरचा जो पुढचा कालखंड आहे म्हणजे ते भारतात आल्यानंतरचा जो कालखंड आहे तो एक कालखंड, आणि मधला जो काळ आहे तो काळ हा अंदमानातला आहे. आणि अंदमानामध्ये स्वातंत्र्यवीरांनी जे काव्य लिहिलं ते महाकाव्य लिहिलं. तिथेच कमला लिहिलं, तिथेच गोमांतक लिहिलं. याबद्दल मला थोडं 5 मिनिटं बोलायचं आहे आणि मग मी पुढे जाईल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. करोनाचा काळ आपण सगळ्यांनी अनुभवलाय. आपण आपल्या घरात होतो, आपल्यावर कुठलंही बंधन नव्हतं, आपल्यावर कुठलीही कैद नव्हती. आपल्याला फक्त एकच सांगितलं होतं, घराबाहेर पडू नका. त्यातही आपण किराण्याचं नाव काढून दुनिया करून यायचो सगळेच जण. दिवसातून एकदा बाहेर पडायला मिळायचंय, त्यामुळे अनेक लोकांनी 4 महिन्याचा किराणा भरला एकाच महिन्यात, कारण त्याच नावाखाली बाहेर पडायला मिळत होतं. हे खरं आहे. तरी आपल्याला त्रास होत होता की बाहेर जायला मिळत नाही, भेटी होत नाही, बोलणं होत नाही. आपल्याकडे फोन होता, आपल्याकडे व्हॉट्सअप होता, आपल्याकडे लॅपटॉप होता, आपल्याकडे सगळं होतं, टीव्ही होता, काय नव्हतं. विचार करा, एक माणूस एका खोलीमध्ये, तुम्हाला नुसतं बसवलं तरी त्रास होईल, तुम्हाला मला सगळ्यांनाच. आपल्याला नुसतं बसवून ठेवलं ना की इथे बसा, फक्त AC लावून देतो, पंखा लावून देतो, फक्त या खोलीत बसून राहा, तरी आपण 1 तासाच्या वर नाही बसू शकणार मोबाईल शिवाय. विचार करा, अंधार, फक्त आजूबाजूला अंधार आहे. दिवस मावळला की अंधार, आणि दिवस असताना सुद्धा आतमध्ये काही येणार नाहीये. अशा स्थितीमध्ये आपल्याला कविता काय, काहीच सुचणार नाही, काहीच सुचणार नाही. आपल्याला कल्पना करून बघा, तुम्ही 5 मिनिटं घरात बसून बघा. आपल्याला लोड शेडिंग होतं त्या काळात, 5 मिनिटं लाईट गेलेले सहन होत नाही म्हणून आपण इन्व्हर्टर बसवतो घरात, इतकी आपली सहनशीलतेची परिसीमा असते. पण अशा अवस्थेमध्ये एक माणूस 11 वर्ष राहतो, तो तिथे महाकाव्य लिहितो. आणि म्हणून आमचे राजा बढे म्हणतात, तुला बंदिशाळा न ते काव्य मंदिर, जोपासली तू छळाने कला. सावरकरांनी स्वतःची कला कशाने जोपासली, तर छळाने जोपासली आहे. कोणी त्यांना गरम कॉफीचा मग करून देत नव्हतं. सुस्तायत का 2 ओळी लिही, थांब थांब, बस बस आता जरा, काही नव्हतं.
तुला बंदिशाळा न ते काव्य मंदिर, जोपासली तू छळाने कला, शृंगारल्या उंच भिंती सुलेखे, काळोख तेजो बळे जाळला. या उंच भिंती ज्या आहेत त्या तुझ्या कवितेने शृंगारलेल्या आहेत. आणि तू काय केलंय तर तू काळोख तेजो बळे जाळलाय. तुझ्या तेजाने तू काळोख जाळला. आणि म्हणून पु ल देशपांडे म्हणायचे की अंदमानच्या कोठडीला आम्ही कोठडी म्हणू शकत नाही, कारण तिथे साक्षात तेज वस्तीला होतं आणि जिथे तेज वस्तीला असतं त्याचा गाभारा झालेला असतो, ती कोठडी नसते. आणि बढेंच्या पुढच्या ओळी तर अजूनच सुंदर आहे की मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे, नवोन्मेषशाली कवींच्या कवे, महासाहसी त्यागवीरा उदारा, किती आळवावे तुला गौरवे. कवींच्या कवे म्हणजे काय हो? कवींच्या कवे याचा अर्थ असा होतो की मुळातच जो कवी असतो तो इतर सामान्य जनांपेक्षा साधारण 50 फूट वर असतो. हा म्हणजे इतरांना जेव्हा एखादी सामान्य स्त्री हसते असं दिसतं तेव्हा कवीला ती कुंदकळ्यांसारखी असते असं दिसतं, म्हणजे असं म्हणतात लोक. तर सावरकर हे कवींच्या कवे आहेत. म्हणजे कवीची कल्पनाही जिथपर्यंत पोहोचू शकत नाही तिथे हा माणूस लिहितो किंवा तिथून हा माणूस सुरुवात करतो आणि म्हणून तो सामान्यांपासून इतका वेगळा होतो. आणि मग या अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकूणच काव्याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो ना तेव्हा सगळ्यात आधी आपल्या समोर येतं ते म्हणजे जयोस्तुते श्री महान मंगले शिवा स्वदे शुभदे हे काव्य. या काव्यामधल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तेवढ्या सांगतो आणि पुढे जातो, कारण इतरही बरीच उदाहरणं द्यायची. आता याच्यामध्ये एक वाक्य असं आहे बघा, परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी. आता याच्यात 2-3 गोष्टी. एक म्हणजे मला एकदा एका बुद्धिमान माणसाने असं येऊन सांगितलं की ते परवशतेच्या नभात नाहीच आहे, ते परवशतेच्या तमातच आहे. म्हटलं सावरकरांपेक्षा कोण बुद्धिमान आलाय की त्याला सावरकरांच्या शब्दात चूक आढळते. म्हणून मी जरा अभ्यास केला आणि मग मला असं लक्षात आलं की परवशतेच्या नभात. मग त्यांना विचारलं तुम्हाला असं का वाटतं, तर ते म्हणले सोपं आहे ना, नभात आणि आकाशी दोघं शब्द एकाच ओळीत कशा येतील. म्हटलं अगदी बरोबर आहे तुमचा तर्क, पण तो चुकीचा आहे. नभात याचा अर्थ असा होतो भा या धातूचा अर्थ संस्कृत धातूचा अर्थ मराठीमध्ये प्रकाश असा होतो. त्यामुळे परवशतेच्या नभात याचा अर्थ न भा म्हणजे जिथे प्रकाश नाही असा. त्यामुळे परवशतेच्या अंधारामध्ये अच्छा काही कुत्रं असेल तर मी एरवी व्याख्यानात असं म्हणतो, उद्या कोणी म्हणायला नको व्याख्यानाला कुत्रंही आलं नव्हतं आणि आलं तर येऊ द्यायचं, अजिबात हाकलायचं. काय सांगतो, परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी. न भा याचा अर्थ असा होतो, भाचा अर्थ होतो प्रकाश. जिथे प्रकाश नाहीये अंधार आहे असं पारतंत्र्याचा अंधार. नभात तुची आकाशी होशी. आता आकाशी होशी याचा एक अर्थ आकाशात दिसणं असा आहे, दुसरा अर्थ लुप्त होणं असा आहे. म्हणजे पारतंत्र्याच्या अंधारामध्ये तू लुप्त झालेली आहेस आणि म्हणून स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखल कशी. ती चांदणी नंतर स्वातंत्र्यामध्ये जर स्वातंत्र्याचा आकाश किंवा स्वातंत्र्य दिसलं तर तू आम्हाला कशी दिसते आहेस, तू आम्हाला त्या चांदणीसारखी लखलखणारी दिसते आहे. याच कवितेतली एक ओळ आहे की गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. तर ही कल्पना किती वेगळी आहे. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुझी. तू सूर्याचं तेजही आहेस आणि तूच उदधीचं म्हणजे समुद्राचं गांभीर्य सुद्धा आहे. याच्यामध्येच अजून एक ओळ आहे की मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. आता विचार करा, मोक्ष आणि मुक्ती या दोन्ही संकल्पना एकाच ओळीमध्ये आणल्या आहे आणि स्वतंत्रते देवते ही तू आम्हाला मोक्ष आणि मुक्ती सारखीच आहेस असं सावरकरांनी म्हटलेलं आहे. मी सुरुवातीला जे माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हणलो होतो की हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाद विभवही तुझं अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखन प्रति विषय तुची अनन्य झाला. यातल्या अनन्य शब्दाचा अर्थ या ओळीला लागू पडतो की मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे. अनन्य या शब्दाचा अर्थ काय, तर नारद भक्ती सूत्रामध्ये असं सांगितलं आहे की अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. जेव्हा तुम्ही अन्य सगळे आश्रय त्याग करता अन्य सगळ्या आश्रयांचा आणि फक्त एका शक्तीपाशी
म्हणजे फक्त आणि फक्त भगवंतापाशीच जेव्हा तुम्ही शरण जाता तेव्हा त्याला आपण अनन्य भाव असं म्हणतो. आणि अनन्य भाव हा भगवंताला सोडून दुसरीकडे कुठेही प्रकट होऊ शकत नाही. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याही कवितेत म्हटलं की तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखांप्रती विषय तूच अनन्य झाला. आणि इथे ते म्हणताय की मोक्ष मुक्ती तुझीच रूपे. याचाच अर्थ असा होतो की स्वातंत्र्याच्या पलीकडे सावरकरांना दुसरा देवही माहित नव्हता. आणि म्हणून स्वातंत्र्य लक्ष्मी प्रसन्न असं लिहिलं जायचं. भारावून गेलेली माणसं होती. म्हणजे हे सगळं वाचताना मला असं वाटतं ना की आपण वाचू आणि आपण पचवू सुद्धा शकणार नाही. सांगणं हे म्हणजे सांगण्याची संधी मिळते हे माझं भाग्य, पण पचवू सुद्धा आपण हे सगळं शकणार नाहीये. इतकं हे सगळं असं काहीतरी आहे. आणि याच्यामधला एक कडवं मुद्दाम ऐकवतो की जे आपण नेहमीच्या कॅसेटमध्ये ऐकत नाही. कारण की काय की हे जेव्हा काव्य प्रसिद्ध झालं तेव्हा त्याच्यामध्ये हे कडवं होतं, पण नंतर आपलं जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला भाग हा आपल्याच प्रदेशामध्ये आल्यानंतर म्हणजे आपण स्वतंत्र झाल्यानंतर हे कडवं त्यातून काढलं गेलं. त्यामुळे ते आपण जेव्हा लताबाईंची हे ऐकतो जयस्तुतीची कॅसेट तेव्हा त्याच्यात हे कडवं नसतं म्हणून मुद्दाम ऐकवतो. हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला, क्रीडा तेथे करण्याचा का तुला वीट आला. होय आरसा अप्सरांना सरसे करण्याला, सुधा धवल जान्हवी स्तोत्र तो कागे त्वा त्यजिला. स्वतंत्रते या सुवर्ण भूमीत कमती काय तुझला. त्यात अर्थ बघा किती सुंदर आहे. हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला, ज्या हिमालयाचा लोभ शंकराला सुद्धा झाला. क्रीडा तेथे करण्याचा का तुला वीट आला. तिथे तू राहावं असं तुला वाटत नाहीस का स्वतंत्रते. आणि होय आरसा अप्सरांना सरसे करण्याला. हा हिमालय किती मोठा आहे तर अप्सरा जर स्वर्गातल्या सरस म्हणजे काय ते वेणी न घालता जे केलं जातं ते सरस करते असं म्हणतात. तर ते सरस जर अप्सरांना करायचं असेल तर त्या हिमालयात स्वतःचा चेहरा बघू शकतील. अशा पद्धतीचे जे हिमालय इतके सुंदर आहे तिथे तुला रमण्याचा का वेट आलेला आहे. काय अचाट कल्पना आहे. आपल्या कवितेत हिमालय पण येऊ शकणार नाही. पहिली गोष्ट आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही. आला तरी अप्सरांना आणि आरसा आणि सरसे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य हे या अर्थाने ना खूप अलौकिक ठरतं. या अर्थाने ते पचवणं खूप अलौकिक ठरतं. आणि याच कवितेबद्दल राचिम ढेरेंनी एक खूप सुंदर अभिप्राय लिहिला. तो तसाच्या तसा मला वाचून दाखवायला आवडेल कारण त्यातला एकही शब्द इकडे तिकडे हल्ला तर त्याची मजा जाईल. त्यांनी असं लिहिलं की हे स्तोत्र मंत्र प्रतिष्ठा पावलेलं स्तोत्र आहे. वंदे मातरम या महामंत्राच्या कुळातलं हे स्तोत्र आहे. मातृभूमी, स्वतंत्रता, भगवती आणि महिषासूर मर्दिनी ही एकाच जगदंबेची रूपे आहे अशा भाव बैठकीवर आरूढ झालेल्या दिव्य प्रतिभेतून प्रकटलेलं हे महामंत्रात्मक स्तोत्र कितीही वेळा आळवलं घोळवलं तरी पुन्हा पुन्हा तोच रोमांचकारी अनुभव संवेदनशील मनांना येत राहतो. स्वतंत्रता या अमूर्त संकल्पनेला सावरकरांनी भगवती मानलं आणि तिला श्रीकाराने संबोधलं. तिचा सेंद्रिय अनुभव घेऊन तिचा महिमा त्यांनी गायला आहे. एका महाकवीने संचित केलेलं आपल्या मनोमंचावर उभं केलेलं हे अपूर्व भक्तिनाट्य आहे. सावरकरांचं सारं जीवनच या उग्र भीषण आणि कुसुम कोमल भक्तिनाट्याने रंगवलेलं आहे. त्यांच्या वाणीतून उमलणाऱ्या शब्दातील मंत्रात्मकतेने आपण मोहरतो हे खरेच आहे. राचिम ढेरेंसारख्या एका तसं म्हटलं तर तर्ककठोर साहित्यिकाने इतक्या रसिकतेने या स्तोत्राबद्दल लिहिणं त्यामुळे हे खऱ्या अर्थाने स्तोत्रच होतं. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त स्वतःच्या कविता लिहित असताना आपल्या ज्या आजच्या म्हणजे आज आपण ज्या कविता वाचतो त्या आपल्या आजच्या कवितेच्या ज्या संकल्पना आहेत ना त्या संकल्पनांना ओलांडून इतकं पुढे जाऊन त्यांनी ते काव्य लिहिलं की ते वाचत असताना आमच्यासारख्या आजच्या फक्त लिहिणाऱ्या, चांगलं बिगलं मी म्हणतच नाही, फक्त लिहिणाऱ्या लोकांना लिहूच नाही असं वाटतं. मी खरंच सांगतो की असं वाटतं ते वाचल्यानंतर की आपण लिहूच नाही, सुचलं तरी लिहू नये. कारण ही इतकी म्हणजे साहित्य नावाची मूर्ती जर इतकी तेजोवलय प्राप्त झालेली असेल ना तर आपल्यासारख्या माणसाच्या हातून तिचा यत्किंचितही भंग पावता कामा नये असं मला वाटतं. कारण या लोकांनी इतकं सुंदर लिहिलंय. मुळात साहित्याची व्याख्या हीच हितेन सहितम अशी होते, म्हणजे ज्याच्या माध्यमातून अनेकांचं हित साध्य केलं जातं असं जे असतं त्याला साहित्य म्हटलं जातं. म्हणजे ही कसोटी लावली आणि आपण आपलं साहित्य वाचलं ना तर आपणच त्या कसोटीवर हरतो की आपण खरंच असं साहित्य कृती निर्माण करू शकत नाही.
हे स्तोत्र लिहिलं. सावरकरांनी पोवाडे सुद्धा लिहिले. त्याच्यामध्ये त्यांनी बाजीप्रभूंचा पोवाडा लिहिला आणि सिंहगडाचा पोवाडा लिहिला. सिंहगडाचा जो पोवाडा आहे खूप मोठा पोवाडा आहे. 12 15 15 कडव्यांचे पोवाडे आणि 10 ओळींचा पोवाडा आहे. म्हणजे 150-200 ओळींचा पोवाडा होतो. त्यातला फक्त 4 ओळी ऐकवतो. त्याचा आधी एक किस्सा आहे की लोकमान्य टिळक रायगडावर होते जेव्हा शिवजयंती साजरी होत होती. तेव्हा हा पोवाडा त्या काळामध्ये सावरकरांनी लिहिल्यानंतर ठिकठिकाणी गायला जात होता. त्याचे कार्यक्रम होत होते. तर त्या रायगडावरती जेव्हा शिवजयंतीमध्ये हा पोवाडा गायला जात होता तेव्हा दाजी आबाजी खरे नावाचे एक राजकीय पुढारी होते आणि ते त्या अध्यक्षस्थानी होते. पोवाडा सुरू झाला आणि पोवाडा सुरू झाल्यानंतर जसा जसा त्याच्यातलं एक कडवं, पुढचं कडवं, त्याच्या पुढचं कडवं, त्याच्या पुढचं कडवं असं येत गेलं आणि ते इतकं वीररसाने भारलेलं होतं किंवा इतकं तेजाने भारलेलं होतं की आता इथे काही होतं का काय अशी त्या दाजी खरेंना भीती वाटायला लागली. आणि त्यांनी लोकमान्य टिळकांना जाऊन हळूच सांगितलं की मला या सभेतून बाहेर पडायचं आहे, कारण तेव्हा ते अध्यक्ष होते त्या सभेचे. त्यांनी सांगितलं आता जर काही इथे गोंधळ झाला तर मी जबाबदार राहील, मला भीती वाटते, मला तुम्ही इथून बाहेर काढा. लोकमान्य टिळकांनी 2 मिनिटं सगळं थांबवून सूचना केली की अध्यक्षांना काहीतरी खूप घाईगडबडीचं काम आलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन जातो. पुढची सभा ही शिमो परांजपेंच्या अध्यक्षतेखाली होईल, जे काळ नावाच्या वृत्तपत्राचे संपादक होते. आणि शिमो परांजपेंनी ती सभा पुढची रेटून नेली. इतकी त्या पोवाड्याची ताकद होती आणि इतकी अध्यक्षांची पण ताकद होती. आज तर अध्यक्ष नावाचा माणूस कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असतो, त्याला कोणी विचारतही नाही, तो आला गेला काय काय माहीत नसतं. पण विचार करा तुम्ही की या पोवाड्याची ताकद इतकी असेल तर यातलं जे वीररसाचं वर्णन आहे ते आहेच आहे, पण यातला जो शेवटचा कडवं आहे त्यातल्या 4 ओळी मला फक्त महत्त्वाच्या वाटतात की कल्पना बघा काय आहे. परत एकदा मी तेच सांगतो, आपण विचारच करू शकत नाही. म्हणजे आपल्याला बाजीप्रभूंवर पोवाडा लिहायचा असेल तर आपण त्याच्या शौर्याचं वर्णन करू. सावरकरांनी ते तर केलंच आहे, पण त्याचा शेवट करताना ते काय म्हणताय की मग त्या गडची भूमी ठेवी तानाजीस उदरी, तेव्हापासून रत्नाकर बहु तिचा द्वेष करी. याचा अर्थ काय की रत्नाकर म्हणजे समुद्र, मग त्या गडची भूमी ठेवी तानाजी सौदरी. पण तानाजी जो आहे सिंहगडावर जो लढला त्या तानाजीला त्या सिंहगडाच्या भूमीवरच ठेवून घेतलं. त्यामुळे हे रत्न माझ्याकडे आलेलं नाही, म्हणून रत्नाकर तिचा द्वेष करी. म्हणून समुद्र हा सिंहगडाचा द्वेष करतो. कल्पना तरी येईल का आपल्या डोक्यात अशी? याच्या पुढे म्हटलंय स्वतंत्रतेच्या रणात लढता स्वतंत्रतेसाठी त्या पक्षाचा कैवारी श्री हरिहर जगजेठी, धन्य मराठे पुनीत झाले अरिरुधीर स्नानाने, आणि विनायक त्यांच्या निर्मल यशस सुधा पाने. असो समाप्ती छत्रपतींच्या सरस्वती माझी, गड आला परी सिंह हरपला अमुचा तानाजी. धन्य शिवाजी तोरण गाजी, धन्यची तानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी. हे ठीक आहे, पुढचा अर्थ सोपा आहे. पण तानाजी नावाचं एक रत्न हे माझ्याकडे येऊ शकलं नाही, म्हणून समुद्रही हळहळ व्यक्त करतो. अशी कल्पना किंवा अशी भावना ही फक्त 2 ओळींमध्ये मांडणं आणि तेही इतकं सगळं वीररसाचं वर्णन केल्यानंतर त्याला फार एक अलौकिक बैठक लागते. आणि असाच बाजीप्रभूंचा पोवाडा लिहिला. त्या बाजीप्रभूंच्या पोवाड्यामध्ये तर इतकं ज्वलजहाल वर्णन आहे की करा माळा रिपूच्या आतड्याच्या, त्याचं मस्तक चेंडूसाचा, समररंगडी चेंडू फळीचा डाव भरा आला, चला घालू स्वातंत्र्य सुंदरी रिपूवरी घाला. आता करा माळा रिपूच्या आतड्याचा याचा अर्थ काय की जे शत्रू आहे त्यांच्या आतड्यांच्या माळा करून तुम्ही गळात घालू शकता, तोवर तुम्ही लढा. त्याचं मस्तक चेंडू साचा, त्यांचं डोकं हे चेंडू आहे असं समजा, आणि समररंगडी चेंडू फळीचा डाव भरा आला, आणि तुम्ही बॅटबॉल खेळता आहात अशा पद्धतीने त्यांची डोकी उडवा. लावा उट्या, त्याच्यातच एक ओळ आहे, लावा उट्या त्यांच्या रक्ताच्या, शत्रूच्या रक्ताची उटी करून ती तुम्ही तुमच्या अंगात. म्हणजे हे काय पातळीचं आहे बघा तुम्ही. म्हणजे वीररसाच्या बाबतीत ते इथे, आणि मग प्रेमरसाच्या बाबतीत म्हटलं तर मग शतजन्म शोधितांना शतार्थी व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या, तेव्हा पडे प्रिया शिक्षण एका आजगाठी. म्हणजे तिथे सुद्धा इतका उच्च कोटीचा रोमांस आहे की मी तुझी किती वाट पाहिली आहे. तर शतजन्म शोधितांना 100 वर्ष 100 जन्म वाट पाहू शकले आहे मी. शत आरती व्यर्थ झाल्या, आरती म्हणजे ओवाळायची नाही, ते विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकटले त्यातले आर्तता. तर शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या, आपल्याला एक सूर्यमालिका उमजत नाही, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या, त्याही संपत आल्या, तेव्हा पडे प्रियासी क्षण एका आजगाठी, तेव्हा एका क्षणासाठी तो भेटला.
आणि पुढे क्षणातो क्षणात गेला. म्हणून मला कोणीतरी म्हणतं ना सिडनी शेल्डन वाचा तुम्ही, मी म्हणतो तुम्ही सावरकर वाचा. सिडनी शेल्डन मध्ये रोमांस सावरकरांनी लिहिला नाहीये. पुढे ऐकवतो तनुवेल नावाची एक कविता आहे. काही आपल्याकडे सगळं आहे हो, सगळं आहे आपल्याकडे. आपल्याला ती सवय झाली आहे की बाहेरचं कोणीतरी काहीतरी येऊन आपल्याला सांगतं ना तेव्हा आपल्याला लय भारी वाटतं. ते ऋषी सुनक येऊन चप्पल काढून दगडूशेठला आरती ओवाळतात ते आपल्याला भारी वाटतं. मोदी गेले की आपण चिडचिड करतो. म्हणजे मी कुठल्या पक्षाचा नाही सांगितलं, पण हे आहेच ना आपल्याकडे. पण ह्या कवितेबद्दलच पु ल देशपांडे म्हणले होते की काळाचं किती विराट स्वरूप कवीने 2 ओळीत आणलंय बघा. शतक सूर्य मालिकांच्या दीपावली बी झाल्या. आपल्याला एका सूर्याच्या मालिकेची कल्पना करता येत नाही. आणि या 2 ओळी म्हणजे या 2 ओळींमध्ये काळाचं इतकं विराट स्वरूप आलं आणि पुढे क्षणतो क्षणात गेला. आता ह्या एका 4 शब्दांवरती जर आपण चिंतन केलं ना तर खरंच आपल्याला वाटतं की आपल्या आवडीचा असा कुठलाही एक क्षण तुम्ही मनात धरा की समजा उदाहरणार्थ मला उद्या अमुक अमुक ठिकाणी जायचंय आणि अमुक अमुक मला हे काम करायचंय आणि त्याचा मला फार आनंद आहे, जे काय असेल ते. पण गंमत बघा, ते तिथपर्यंत होईपर्यंत आपल्याला प्रचंड त्याची उत्सुकता, हुरहुर, अनामिकता, काय काळजी किंवा औत्सुक्य हे सगळं असतं. तो क्षण आला ना की तो ज्या क्षणी येतो त्या क्षणी तो गेलेला असतो. एखाद्याला आपल्याला भेटायचं असेल तर त्या भेटीपर्यंत आपण प्रचंड एक्साइट असतो, प्रचंड आपण त्या याच्याने भाजलेला असतो की नाही मला याला भेटायचं. भेटलं की ते संपलं ना, त्या क्षणात तो क्षण गेला. मग तुम्ही भेट 1 तास घेताय का 2 तास घेताय तो काळाचा भाग आहे. पण तुमची जी हुरहुर आहे, तुमची जी उत्सुकता आहे ती त्या क्षणातच संपली आहे. आणि म्हणून क्षणतो क्षणात गेला. म्हणजे मला समर्थांचं इथे खूप आठवतं की सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. आपण म्हणतो की अमुक एक सुख आहे माझ्यासाठी, हे माझ्यासाठी सुख आहे. पण ते म्हणत जेव्हा तो प्रत्यक्ष क्षण येतो तेव्हा तो संपलेला असतो. म्हणजे आता आज हे व्याख्यान होणार हे 1 महिन्यापूर्वी ठरलं. 1 महिना काय मी तयारी केली, इथे तयारी झाली असेल, काय अजून अनेक गोष्टी, असं करत जेव्हा प्रत्यक्ष तो क्षण आला, मी इथे बसलो, आता मला बसून अर्धा तास होऊन पण गेला. पुढच्या अर्ध्या तासात हे सगळं संपलेलं असेल. क्षणतो क्षणात गेला, सखी हातचा सुटून. त्यामुळे प्रेमाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे जे वीररसाच्या बाबतीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यातला जो मूळ कंद आहे ना, म्हणजे आपण म्हणतो की एखादं कलम, एखादं कंद, एखादं रोप हे मुळातच इतकं ताकदवान असतं की ते तुम्ही कोणत्याही जमिनीत कसंही पेरलं ना तरी ते उगवतं. आणि तोच त्याचा सुगंध, तोच त्याचा रस, तोच त्याची चव घेऊन ते उगवतं. त्याच्यामध्ये कुठेही फरक पडत नाही. तर सावरकर हा प्रतिभेचा असा एक कंद होता की तो तुम्ही कादंबरीत पेरला का मग ते काळे पाणी उगवणार, तुम्ही पोवाड्यात पेरला का ते बाजीप्रभूंचा पोवाडा देणार, तुम्ही कवितेत पेरलं का ते सांत्वन माझे मृत्यूपत्र नेमज सिने देणार, तुम्ही उर्दू गझलेत पेरला का ते उर्दू गझल देणार, तुम्ही नाटकात पेरला का ते संगीत उत्तर क्रिया किंवा संगीत उत्शाप देणार, तुम्ही निबंधात पेरला का ते जात्युच्छेदक निबंध देणार, तुम्ही भाषणांमध्ये पेरला का ते क्रांती घोष देणार. काय राहिलं? एवढे सगळे प्रकार आजच्या लेखकांना माहीत पण नसतात की साहित्यात एवढे प्रकार आहे. ते लेखक असतात आणि सांगायला. हाही एक मोठा साहित्यिक विनोद आहे. त्यामुळे आणि बरं सगळंच तितकं सुंदर लिहिणं ही परत एक वेगळी जबाबदारी की मला फक्त लिहायचं हे माझं उद्दिष्ट नाहीये, तर मला ते त्याच ताकदीने लिहायचं आणि तितक्याच सहजतेने लिहायचं. म्हणजे माझी जन्मठेप जर आपल्यापैकी कोणी वाचलं असेल तर आपल्याला लक्षात येईल की सावरकर त्या अंदमानामध्ये जेव्हा कविता लिहित होते ना तेव्हा त्या कविता लिहित असताना त्यांना असं काही त्याच्यासाठी वेगळा वेळ मिळायचा नाही. तर ते कोलू फिरवताना, त्यांच्या शिक्षा उपभोगत असताना, काथ्या कुटताना, छिलका कुटताना, नारळ सोलताना, जेव्हा त्यांना जे सुचेल त्या पद्धतीने ते आधी मनामध्ये रचायचे, नंतर ते त्या भिंतीवर लिहायचे. मग कधीतरी अचानक एका क्षणी कुठून तरी त्या बारी बाबाच्या मनात आलं की आता हे सगळं पुसून टाका, रंग द्या, की तो सगळ्या भिंती पुसून टाकायच्या. तेव्हा ते यांना जर कोणीतरी बातमी दिली त्यांच्या हितचिंतकांपैकी की तुमची कोठडीची बदली केली जाणार आहे, अशी जर बातमी दिली तर त्या कोठडीत जेवढ्या कविता लिहिल्या असतील तेवढ्या सगळ्या कविता पाठ करायच्या. त्याच्या पुढे दुसऱ्या कोठडीत जायचं, तिथे गेल्यानंतर त्याच्या पुढे लिहायला सुरुवात करायची, मग ते पाठ करायचं. आणि हे सगळं लिहिलं कधी? तर रत्नागिरीत आल्यानंतर, किमान पुढच्या 10-11 वर्षांनी. मी उद्या सकाळी काय बोललो आज असं मला विचारलं तर मला आठवणार नाही.
10-11 वर्षानंतर बरं ते इतकं मोठं असं नाही ना 4 ओळी लिहिलंय आणि 4च ओळी मी घोकून पाठ केल्या आणि माझ्या पाठ झाल्या. कमला काव्य किती मोठं आहे, गोमांतक किती मोठं आहे, विरोबत श्वास किती मोठं आहे, हे सगळं त्यांनी तिथे लिहिलं आणि ते सगळं पाठ केलं. आणि नंतर ते रत्नागिरीत आल्यानंतर त्याचं कुठेतरी ते उतरवलं गेलं. त्यामुळे साहित्याच्या अर्थाने एक नुकसान असं झालंय की आज सावरकर काव्य हे नक्की किती ओळींचं हे कोणी सांगू शकत नाही. कारण वेगवेगळ्या अभ्यासकांनी जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने सावरकर काव्याची माप मोजणी केली तेव्हा कोणाच्या मोजण्यामध्ये 11,045 ओळी आल्या, एकूण ओळी, कोणाच्या मोजण्यामध्ये 10,000 आल्या, कोणाच्या मोजण्यामध्ये 12,000 आल्या. पण साधारणपणाने 10 ते 12,000 किंवा 10 ते 13,000 हा त्यांच्या एकूण काव्य प्रतिभेचा किंवा एकूण सगळ्या कवितेचा जो काय आविष्कार आहे तो साधारणपणे 12 ते 13,000 ओळींचा आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना महाकवी असं आपण म्हणतो. म्हणजे महाकवीचे निकष कोणते, तर महाकवीचे 2 निकष असतात. एक म्हणजे ज्याने खरोखर महाकाव्य रचलेलं आहे तो महाकवी असतो, किंवा 2 ज्याने खूप वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या सामर्थ्याने आणि वेगवेगळ्या वृत्तांनी कविता लिहिलेल्या असतात तो महाकवी असतो. स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन्ही अर्थाने महाकवी. पण याच्याही पुढे जाऊन मालशेंनी असं म्हटलं, मालशे नावाचे खूप मोठे समीक्षक होते, मालशेंनी असं म्हटलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांना महाकवी म्हणणं हा त्यांचा अपमान आहे. मग बघा खूप जबाबदारपूर्ण बोलतोय मी हे, की स्वातंत्र्यवीर सावरकरांना महाकवी म्हणणं हा त्यांचा अपमान आहे. हे यासाठी की तुम्ही व्यासांना फक्त महाकवी म्हणाल का, कारण त्यांनी महाभारत लिहिलं नाही. ते भाष्यकार होते, ते तत्वज्ञ होते, ते एक गोष्ट सांगणारे कथाकार होते. तुम्ही माऊलींना फक्त महाकवी म्हणाल का, नाही, कारण माऊलींनी फक्त काव्य रचलं हे जरी खरं असलं तरी त्यांच्या भूमिका खूप वेगवेगळ्या आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त महाकवी होऊ शकत नाही. महाकवीच्या एका चौकटीमध्ये आपल्याला त्यांना बसवता येत नाही, कारण ते महाकाव्याच्या खूप पुढचे आहेत. म्हणजे सावरकरांच्या काव्यामध्ये काय आढळतं, तर जे माऊलींनी सांगितलं ना की वाचे बर्वे कवित्व, कवित्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा, तर त्यामुळे माऊलींच्या काव्यातला जो परात्पर स्पर्श किंवा परतत्व स्पर्श आहे तो आठवतो. नामदेवांची जी भक्ती आहे ती इथे राष्ट्रभक्तीच्या स्वरूपात दिसून येते. तुकारामांचा जो निस्पृहपणा आहे तो दिसून येतो. आणि एकनाथांच्या काव्यातला जो रोखठोकपणा आहे तो रोखठोकपणा दिसून येतो. आणि म्हणून आचार्य काका कालेलकर असं म्हणाले होते की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी काव्याने मराठी कवितेची कूस ही धन्य झालेली आहे. तर एवढा सगळ्या घटनांचा विचार करत असताना जेव्हा आपण एकूण बघतो तेव्हा खूप गोष्टी अशा म्हणजे अशा खूप गोष्टी फिरतात आणि आपल्याला ते जाणवतं. म्हणजे आता एक छोटी घटना, सावरकर अंदमानात होते आणि पत्र आलं, म्हणजे कळली बातमी की रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. रवींद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे तसे थोड्याफार फरकाने समकालीन. आता सावरकरांचं विषय सुद्धा कविताच होता, ते कवीच होते, आणि रवींद्रनाथ टागोर हे सुद्धा तसे कवी किंवा साहित्यिकच होते. सावरकरांना बातमी कळली की रवींद्रनाथांना नोबेल जाहीर झालं. आनंद झाला, पण थोडं वाईटही वाटलं. वाईट या गोष्टीचं वाटलं की जर मी बाहेर असलो असतो, जर मीही त्याच तीव्रतेने माझं लेखन सुरू ठेवलं असतं तर कदाचित माझ्याही कवितेला नोबेल जाहीर होऊ शकलं असतं, कारण तेवढी ताकद, तेवढा आत्मविश्वास त्यांचा स्वतःवर होता. ही बातमी कळल्यानंतर त्यांनी रवींद्रनाथास नावाची एक कविता लिहिली, जी नंतर त्यांनी टागोरांना पाठवली. त्या कवितेमध्ये ते काय म्हणतात, म्हणजे पत्रच होतं पण ते पत्र कवितेच्या स्वरूपात होतं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं मोठं पत्र आहे पण त्यातल्या 2-3 ओळीच ऐकवतो. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कविकक्ष पूर्ण हा माझा, कविकक्ष पूर्ण हा माझा, परी उणीव तेथे जा जा, क्रांतीच्या बाष्पयंत्राचा पक्ष जो. याचा अर्थ असा की ती कविता मांडताना त्यांनी विचार किंवा कल्पना अशी केलेली आहे सावरकरांनी की भारताच्या स्वातंत्र्याची एक रेल्वे निघालेली आहे, एक आगगाडी निघाली आहे आणि त्याला एक एक कक्ष जोडला जातोय, ज्याच्यामध्ये एक डॉक्टरांचा कक्ष आहे, एक वकिलांचा आहे, एक पोलिसांचा आहे, तसाच कवींचा पण एक कक्ष जोडला गेलाय. त्यामुळे खरं तर मी या डब्यात बसणं अपेक्षित आहे, कारण कवी कक्ष पूर्ण हा माझा, पण मी कुठे, परी उणीव तेथे जा जा, तर जिथे उणीव आहे तिथे मी आहे. मग उणीव कसली आहे, तर क्रांतीच्या बाष्पयंत्राचा कक्ष जो उणीव तिथे आहे की हे सगळे कक्ष तयार आहे पण इंजिन कोणी व्हायला तयार नाही, आणि तेव्हाचं इंजिन हे वाफेवर चालायचं. त्यामुळे ते बाष्पयंत्रामध्ये स्वतःचा देह हाच मी आहुती करून टाकलाय आणि ती गाडी मी ओढत नेणार. म्हणून
क्रांतीच्या बाष्पयंत्राचा कक्ष तो. असं ही एक मोठी कविताच आहे, ती उपलब्ध आहे, कुठेही वाचू शकता तुम्ही. पण ही कल्पना सावरकरांनी त्याच्यामध्ये मांडली. आणि म्हणून मला प्रत्येक वेळी असं वाटतं ना की जेव्हा जेव्हा त्यांचं मन हतबल झालं, जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटलं की ही गोष्ट दुःखद आहे, ही गोष्ट मला त्रास देते आहे, तेव्हा तेव्हा त्यांनी त्याचा विचार मांडताना इतका टोकाने मांडला. म्हणजे अनादि मी आनंद मी सारखं काव्य बघा, मार्सेल्सची उडी मारली त्यांनी तेव्हा त्याच्यात ते लिहिलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी किती टोकाचं वर्णन केलंय सगळं. की आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्यते यासारखं वर्णन असेल, किंवा मारिल रिपू जगती असा कवण जन्मला यासारख्या ओळी असतील. तर या सगळ्या ज्या ओळी आहेत ना, या सगळ्या ओळी या टोकाच्या आत्मविश्वासातून निर्माण झाल्या. आणि हा टोकाचा आत्मविश्वास फक्त त्यांच्याच पाशी होता असं नाही, तर तो त्यांच्या घरात आणि त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये होता. म्हणजे त्यांनी लंडनमधून 2 पत्र पाठवली त्यांच्या वहिनीला, त्यापैकी एक आहे सांत्वन, दुसरं आहे माझे मृत्यूपत्र. या दोघांची पार्श्वभूमी साधारणतः अशी आहे की म्हणजे माझे मृत्यूपत्र हे केव्हा लिहिलं तर सावरकरांना जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा होणार अशी दाट शक्यता झालेली होती, झालीच होती. आणि त्यांच्या मोठ्या बंधूंना ही कारागृहात नेलं गेलेलं होतं, ते काळ्या पाण्यावर गेले अशा बातम्या कानावर येत होत्या. आणि त्यांचा धाकटा भाऊ म्हणजे डॉक्टर नारायणराव सावरकर हे सुद्धा पोलिसांच्या याच्यावर होते, पोलिसांच्या पाळत होती त्यांच्यावरती. तर एकाच घरातले 3 भाऊ म्हणजे एकाच घरातले 3 पुरुष हे जेव्हा आता इथून पुढे घरी कधीच नसणार आहे, ते आत्ताच कारागृहात गेलेले आहे किंवा कारागृहात जाणार आहे, गेल्यानंतर जर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर ती किमान 25 वर्षांची व्हायची त्या काळामध्ये. त्यामुळे तिथून ते परत येतील का हा प्रश्न आहे. थोडक्यात काय, तर इथून पुढे घर चालू राहील का. आणि अजून थोडंसं पुढे जाऊन बोलायचं तर सावरकर वंश पुढे जाईल का, असे अनेक प्रश्नचिन्ह डोक्यात आहे. असं असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांत्वन नावाची एक कविता लिहिली. त्या सांत्वन नावाच्या कवितेमध्ये त्यांनी अतिशय सुंदर म्हटलंय. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोन जाती, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोन जाती, परितयांची महती गणती कोणी ठेविली असे, जे गजेंद्र शुंडीने उपटिले श्रीहरीसी वाहिले, कमर पुष्प अमर झाले मोक्षदायी पावन. याचा अर्थ काय की अनेक फुले फुलती, फुलताना अनेक फुलं फुलतात, फुलोनिया सुकून जाते, फुलतात आणि दुसऱ्या दिवशी सुकून जातात, कोमेजतात. परितयांची महती गणती कोणी ठेविली असेल, त्यांची मोजदात कोण ठेवतं का, कोणीच ठेवत नाही. परी जे गजेंद्र शुंडीने उपटिले, जे एखाद्या हत्तीच्या सोंडेने उपटलं जातं तेव्हा ते उपटलं गेलं याचं दुःख असतं. पण पुढे काय होतं, परी जे गजेंद्र शुंडीने उपटिले ते श्रीहरी वाहिले. कारण हत्ती ते उखडून काय स्वतःच्या डोक्यात माळत नाही, तो एखाद्या गजेंद्र लक्ष्मीला वाहतो किंवा कुठल्या तरी देवतेला वाहतो. जे श्रीहरी वाहिले, कमलपुष्प अमर झाले मोक्षदायी पावन. तसं कमळपुष्प हे मोक्षदायी झालेलं असतं, पावन झालेलं असतं, अमर झालेलं असतं. मग त्या क्षणी आपण खुडलो गेलो, आपण तुटलो असं दुःख त्या फुलाने करायचं नसतं. याचा अर्थ किती सुंदर आहे की एकाच घरातले आम्ही 3 भाऊ जर अशा पद्धतीचे कमलपुष्प म्हणून खुडले जात असू तर त्याचं दुःख करण्याचं कोणतेही कारण नाही. आणि त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की धन्य धन्य आपला वंश सुनिश्चये ईश्वरी अंश. म्हणजे आपला वंश या ठिकाणी जरी निर्वंश झाला तरी सुद्धा तो धन्य आहे, तो सुनिश्चये ईश्वरी अंश आहे. कारण जर ईश्वरी अंश नसला असता तर आपल्याकडे हे भाग्य लाभलं नसतं. आणि त्याच कवितेमध्ये पुढे त्यांनी स्वतःच्या वहिनीला म्हटलं की तू आता आम्हाला प्रेरणा द्यायला हवी, तू घर सांभाळायला हवं. आणि म्हणून ते त्याच्यात म्हणताय की तू ध्येयाची अससी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती. आता इथून पुढे तूच आमच्यासाठी ध्येयाची मूर्ती आहेस, तूच आमची स्फूर्ती आहेस, तूच आमची प्रेरणा आहे. जसं हे एक पत्र पाठवलं तसं माझे मृत्यूपत्र नावाचं एक पत्र आहे, ते पण एक 20-21 कडव्यांचं मोठी कविता आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जे आपण सुरुवातीला निवेदनात ज्या ओळी ऐकल्या त्या पत्रातल्या की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. आणि त्याच्या पुढे काय म्हणतात ते की हे ठरो अथवा न ठरो परंतु, समजा हे सगळं काहीच झालं नाही, आपण हे ठरवलंय पण हे सगळं जर काही झालं नाही तर काय की हे ठरो अथवा न ठरो परंतु हे मातृभू आम्ही असो परिपूर्ण हेतू, आमचा हेतू परिपूर्ण आहे. त्याच्यात कुठेही कचुराई केलेली नाही, त्याच्यात कुठेही कमतरता केलेली नाही, आम्ही आमच्याकडून काहीच कमी ठेवलेलं नाही.
जरी आमचं संकल्प हा पूर्ण झाला नाही, आमच्याकडून पूर्ण झाला नाही, तरी आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये काहीही कमी ठेवलेलं नाही. त्यामुळे की हे ठरो अथवा न ठरो, परंतु हे मातृभू आम्ही असो परिपूर्ण हेतू, दीप्त नलात निज मातृ विमोचनार्थ. मातृभूमीचं विमोचन करण्यासाठी काय झालं? हा स्वार्थ जाळून आम्ही ठरलो कृतार्थ. आम्ही स्वार्थ जाळून कृतार्थ झालेलो. आणि त्याच कवितेमध्ये पुढे काय म्हटलंय की त्वच स्तंडिली ढकलली गृहवित्तमत्ता. हे जे स्तंडिल आहे म्हणजे हा जो काय म्हणू त्याला, जी वेदी आहे फाशीची, तिच्यावरती मी काय केलंय की त्वच स्तंडिली ढकलली गृहवित्तमत्ता. मी माझं सगळं घर, मी माझं सगळा जो काय माझं अस्तित्व आहे, जी काय माझी संपत्ती आहे, जी माझी वित्त आणि मत्ता आहे म्हणजे पैसे आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी, त्या त्वच स्तंडिली ढकलली गृहवित्तमत्ता, हे सगळं मी तुझ्यासाठी अर्पण केलेलं आहे. आणि त्याच कवितेत पुढे म्हटलंय की आम्ही 3 बंधू गेलो, 3 भाऊ गेलो, म्हणून जर तुला वाईट वाटत असेल तर मी तुला हेही सांगून ठेवतो की हे काय जरी बंधू असतो 1 7 आम्ही, जर आम्ही 7 भाऊ असलो असतो तरी सुद्धा त्वच स्तंडिलीच असते दिधले बळी मी. त्यांना मी तुझ्याच पाशी किंवा तुझ्याच साठी म्हणून अर्पण केलेलं असतं. हे सगळं लिहिणारा माणूस लंडनमध्ये बसला आहे, पत्र लिहून इकडे महाराष्ट्रामध्ये पाठवतो आहे. काय झालं असेल पत्र वाचणाऱ्या माणसाचं? पाठवणाऱ्याने तर पाठवलं, आपला साधा कुठेतरी कोपऱ्यावर ऍक्सिडेंट होतो आणि घरच्यांना 2 तासाने कळतं, तर घरचे पहिले कुठे पडला, काय पडला हे विचारत नाही, तू का आम्हाला सांगितलं नाही, यावरून जापतात. कारण आपण खूप सामान्य आहोत आणि हे सामान्यत्व अशा पद्धतीने अजून अधोरेखित होतं की आपण किती सामान्य आहोत. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण मी जेव्हा असा खरंच विचार करतो की खरंच कसं केलं असेल ना, म्हणजे एक माणूस आहे, त्याला माहिती आहे की आता मला 50 वर्षांची शिक्षा होणार आहे, माझ्या घरी काय चालू आहे माहीत नाही, त्याच्या घरात माझ्या मुलाबाळांचं काय होतंय माहीत नाही, ते जिवंत आहे की नाही माहीत नाही, कारण मला कोणतंच साधन नाही आहे माझ्याकडे संपर्क करण्याचं, पण तरीही माझं मी काम करतोय. माझं काम मी कुठेही थांबवलेलं नाही आहे की आता मला माझ्या घरच्यांचा संपर्क होत नाही म्हणून मी चाललो, असं झालेलं नाही, असं होत नाही. सावरकर तिथून निघून नव्हते आले, त्यांना अटक करून आणलं गेलं होतं आणि मग त्यांच्यावरती इथे अभियोग भरला गेला, खटला भरला गेला. त्यामुळे ते हतबल होऊन निराश होऊन तिथून परत आले घरच्यांच्या काळजीने, असं कुठेही त्यांच्या चरित्रामध्ये झालेलं आपल्याला दिसत नाही. तिथे काय नंतर कुठेही दिसत नाही. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला हे कळतं ना, तेव्हा त्या अनादिमी अनंतमीच्या ओळी सारख्या आपल्या कानामध्ये घुमत असतात की हे खरंच तसं आहे. अग्नी जाळी मज सीधा खडग छेदितो, भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. मी मृत्यूला घाबरण्याचा प्रश्नच येत नाहीये, मृत्यूच मला घाबरणार आहे. म्हणजे नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः, हे जे गीतेतलं तत्वज्ञान आहे ना, ते तत्वज्ञान सरळ सरळ आपल्याला त्या आत्मबल कवितेमध्ये दिसतं. याचं कारण सावरकर तेव्हा गीतेचंच चिंतन करत होते, ते पातंजल योग सूत्राचं चिंतन करत होते आणि ते चिंतन करत असताना ते वारंवार स्वतःचं मनोबल इतकं वाढवत होते का त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला नाही असं अजिबातच नाही. आलेच ना, माझी जन्मटेपमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्यांनाही असं कधीतरी वाटलं की आपण हा जीव संपवावा का, कारण त्रासच इतका होता. पण तो विचार आला, त्या विचारावर त्यांनी लगेच अंमल नाही केला, कृती नाही केली. आणि म्हणूनच सावरकरांचं एक वाक्य असं आहे की लढता लढता फासावर जाणं, हुतात्मा होणं हे मान्य नाही. जर असं होत असेल तर ते फार फार तर वंदनीय ठरतं, अनुकरणीय ठरत नाही. एखादी व्यक्ती ही लढता लढता फासावर गेली किंवा तिने ती पोलिसांना शरण गेली किंवा तिला शरण जावं लागलं तर ही कृती आमच्यासाठी वंदनीय आहे, ती अनुकरणीय ठरणार नाहीये. कारण जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोगच नाही, तुम्ही नुसतंच हुतात्मा जाऊन. पण सावरकरांच्या शब्दांचा आणि वाक्यांचा असा अर्थ न कळल्यामुळे ना त्याचे खूप वेगळे उलटे अर्थ काढले जातात. मग याचा अर्थ सावरकरांना हुतात्मे मानले नाही की काय, आज तुझी बुद्धीच तेवढी, त्याला कोणीच काही करू शकत. आणि मग याच काळामध्ये ने मजसीनेसारखं काव्य लिहिलं, सागरास कविता. या कवितेमध्ये सुद्धा बघा तुम्ही, सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची वेगळं सांगायची काही गरज नाही, पण एक फक्त वेगळी आठवण सांगतो आणि पुढे जातो. इथे दादरला एका शाळेमध्ये सावरकरांना बोलवलं होतं
क्रांतिघोष नावाच्या पुस्तकामध्ये ही आठवण आहे, जर तुम्हाला वाटलं तर आवर्जून वाचा. क्रांतिघोष हे पुस्तक सावरकरांनी दिलेल्या भाषणांचा संग्रह आहे. त्याच्यामध्ये त्यांना दादरच्या एका शाळेमध्ये बोलवलं होतं आणि त्या भाषणाचा विषयच होता की नेमजसीने कविता कशी सुचली. विषयच होता की नेमजसीने ही कविता कशी सुचली. ही खूप नंतरची गोष्ट आहे, 1960 वगैरेची गोष्ट असेल, 61 वगैरे. तेव्हा सावरकरांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आता ज्या कवितेतल्या ज्या ओळी आहेत ना, त्या ओळी बघा, ती आम्र वृक्ष वत्सलता रे, नव कुसुमयुता त्या सुलता रे, तो बाल गुलाबही आता रे, फुलबाग मला हाय पारखा झाला, सागरा प्राण तळमळला. आता हे वाचताना आपल्या डोळ्यासमोर काय येतं? ती आम्र वृक्ष वत्सलता रे. याचा अर्थ काय की माझ्या देशातलं एखादं मोठं आंब्याचं झाड, त्याची छान पडलेली सावली, नव कुसुमयुता त्या सुलता रे, फुलं कळ्या त्यांचं तिथे असलेलं सौंदर्य, तो बाल गुलाबही आता रे, त्या तिथेच असलेला एखादा छोटासा गुलाब, आणि फुलबाग मला हाय पारखा झाला, अशी एखादी सुंदर माझ्या देशातली, माझ्या मातृभूमीमध्ये असलेली एखादी बाग बगीचा हा मला आता पारखा झालेला आहे आणि सागरा माझा प्राण तळमळला आहे. हे आपल्याला लक्षात येतं. हे काय चुकीचं आहे का? अजिबातच नाही. त्याचा शब्दार्थ म्हणून योग्यच आहे. पण सावरकरांनी याचा अर्थ सांगितलेला असा आहे, सावरकरांनी त्या भाषणात असं सांगितलं की ते म्हणताना माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे सावरकरांच्या डोळ्यासमोर काय होतं तर ती आम्र वृक्ष वत्सलता रे, म्हणजे माझा मोठा भाऊ जो आंब्याच्या झाडासारखा मोठा आहे, नव कुसुमयुता त्या सुलता रे, म्हणजे माझी पत्नी, माझी वहिनी यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर अत्यंत तरुण वयातच त्यांच्यावर ही वेळ आली आहे. तो बाल गुलाबही आता रे, म्हणजे माझा धाकटा भाऊ की जो अजून खरं म्हटलं तर खूप लहान आहे, आणि फुलबाग मला हाय पारखा झाला, अशी एक फुलबाग म्हणजे माझं स्वतःचं कुटुंब हे मला आता पारखं झालेलं आहे, आणि म्हणून सागरा प्राण तळमळला. मी सुरुवातीला बोललो ना तुम्हाला, ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. पण तुमची पर्सनल लेवल ही अशी आली तर ते मॅच होतं, नाही तर मग ते मॅच होत नाही. याच कवितेमध्ये अजून एक सुंदर ओळ आहे की गुण सुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी वेन तिच्या होसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा. मला याच्यात फार गंमत वाटते की जरी उद्धरणी वेन तिच्या होसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा. आज आपल्यापैकी कोण असं म्हणेल की जरी उद्धरणी वेन तिच्या, मातृभूमी गेली खड्ड्यात, माझ्या करिअरचं काय होतंय मला महत्वाचं आहे. त्यामुळे जरी उद्धरणी वेन तिच्या होसाचा, हा व्यर्थ भार, म्हणजे माझ्या विद्येतून मातृभूमीचा उदय व्हावा किंवा मातृभूमीला काहीतरी मिळावं हा विचारच आपण करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या विद्येचा भार वाटतच नाही. आपल्याला असं वाटतं की जे आपण करतोय ते योग्यच आहे. पण विचार बघा ना तुम्ही की जरी उद्धरणी वेन तिच्या होसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा. याच्या आधीची ओळख आहे गुण सुमनेनी वेचियली या भावे. हे सगळे गुण म्हणजे जे जे त्यांचे गुण होते, वक्तृत्व असेल, लेखन असेल, संघटन कौशल्य असेल, नेतृत्व क्षमता असेल, हे सगळे जे काही गुण आहे, सगळे गुण मी कशासाठी घेतलेले आहे तर की तिने सुगंध घ्यावे. ही गुणांची जी सुमन मी एकत्र केली आहे ती माझ्या मातृभूमीला त्या गुणांचा लाभ व्हावा यासाठी मी एकत्र केलेली आहे. मला मार्चच्या शेवटी अप्रायझल मिळावं म्हणून मी झटत नाहीये. ते झटलंच पाहिजे, ते बरोबरच आहे, पण त्याच्या पुढे काय, आपण तिथेच थांबतो, हा आपला प्रॉब्लेम. आणि त्यामुळे ही ओळ वाचताना तर मला माझ्या सकट सगळे वेडेच वाटायला लागतात. आपण सगळे, आपल्या डोक्यातच येत नाही कारण असं काही. म्हणजे आत्ताच्या मुलांना आपण विचारलं ना तर पहिले त्यांच्या डोक्यात काय असतं, पहिलं ध्येय ॲब्रॉडला जायचं, तिथे जाऊन काही का करेना, तिकडून येऊन याच्याने सांगतात अभिमानाने, नाही मग तिथला खर्च झेपत नव्हता म्हणून एका थिएटरमध्ये पार्ट टाइम काम करत होतो. त्याच्यात काय म्हणजे मला कळलं नाही. किंवा जाणं शिकणं इथपर्यंत पण ठीक आहे, सावरकर स्वतःही गेले होते ना, पण पुढे काय, पुढे त्यांनी काय केलं हे आपण बघतोय का. आणि अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी, राष्ट्र देश खूप पुढच्या गोष्टी येतो, आपल्या समाजासाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी किमान काहीतरी करता येतंय का याचा विचार करण्याची प्रक्रियाच आपण संपवून टाकतो. आणि जिथे ही प्रक्रिया आपण संपवतो ना तिथे मग आपल्याला सगळंच व्यर्थ वाटायला लागतं, सगळंच. मग साहित्य व्यर्थ वाटतं, संस्कृती व्यर्थ वाटते, इतिहास व्यर्थ वाटतो, भूगोल व्यर्थ वाटतं. तिथे आपल्याला फक्त विज्ञान आणि गणित, त्यातही गणित नाहीच, विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोनच गोष्टी आपल्या वाटायला लागतात कारण की त्या आपल्या रोजच्या उपयोगात आहे. पण लंडनच्या एका म्युझियममध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे आणि ते खरंही आहे की इफ यू डोंट नो युअर पास्ट देन यू हॅव नो फ्युचर. तुम्हाला जर तुमचा भूतकाळ माहीत नसेल ना तर तुम्हाला फार उज्ज्वल भविष्य नसतं. आणि भूतकाळ हा फक्त स्वातंत्र्य संग्रामातलाच असतो असं नाही, तो सर्वच बाबतीमध्ये असतो. जर तो तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही जर तो माहीत करून घेतला नसेल
तर मग आपण पुढे ठरवूच शकत नाही ना. आणि सावरकर कधीही त्यांचा भूतकाळ विसरले नव्हते. म्हणजे सावरकर म्हणजे कोण असं एका तत्ववेत्त्याला विचारलं, त्याने फार सुंदर उत्तर दिलं. तो म्हणाला की सावरकर श्रीकृष्णाप्रमाणे होते. म्हणजे म्हणे कसे, तर म्हणे श्रीकृष्ण म्हणजे कोण, तर अशी व्यक्ती की जी भूतकाळाचा कधीही विसर पडू न देता वर्तमान काळात राहून ज्याने भविष्यकाळ कधीही आपल्या हातातून जाऊ दिला नाही, असा म्हणजे श्रीकृष्ण. सावरकर असे होते. भूतकाळाचा कधीही विसर पडू न देता वर्तमान काळात जगून भविष्यकाळ मात्र हातातून त्यांनी कधीही सोडला नाही. त्यामुळे ते जे जे बोलले ते घडत गेलं. आणि ते स्वतःच म्हणायचे की मी जे बोलतो ते लोकांना 50 वर्षांनी कळतं, पण 50 वर्ष थांबण्याची माझी सिद्धता आहे. सावरकरांनी म्हटलंय, माझे गाणे मला गाऊ द्या, वटवृक्षाचे बीज हे मोहरीहूनही लहान असते, पण त्या बीजामध्ये इतकी ताकद असते की त्याच्या सावलीमध्ये गाय, वासरू आणि त्यांची खिल्लारे सुद्धा बसतात. वटवृक्षाच्या बीजाप्रमाणेच मी माझे विचार करतोय. माझे गाणे मला गाऊ द्या. जर ते गाणे यशस्वी झाले तर मी प्रॉफिट ठरेन, आणि नाही झाले तर मी वेडा ठरेन. आज आपल्याला कळतं सावरकर वेडे कुठेच नाही ठरलेले. ते प्रॉफिट आणि प्रॉफिटच ठरलेले आहे. त्यांना जेव्हा अंदमानामध्ये लंडनमध्ये पकडलं गेलं, तेव्हा एका पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर ठेवलं गेलं होतं. तेव्हा त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला पकडलं गेलंय, आता इथून पुढची जी वाटचाल आहे ती कदाचित अंदमानाकडे आहे. आणि म्हणून त्यांनी पहिला हप्ता नावाची एक छोटीशी कविता लिहिली होती. त्यांनी असं त्याच्यात वर्णन केलं की मी जे काय देतोय आता तो मी पहिला हप्ता देतोय. स्वातंत्र्यासाठी मी जे अर्पण करतोय तो माझा पहिला हप्ता आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांची एक ओळ खूप छान आहे की ऋण ते फेडाया हप्ता पहिला तप्त स्तंडिली देह अर्पितो हा. मी काय करतोय तर तू जे माझ्यावर ऋण केलेलं आहे, तू जे माझ्यावर उपकार केलेले आहे एक प्रकारे, ते फेडण्यासाठी मी माझ्या देहाचा तुला पहिला हप्ता देतो आहे. ते त्या पहिला हप्ता अशा कवितेमध्ये त्यांनी म्हटलं. आणि जे मी मगाशी उल्लेख केला की त्यांचा मुलगा गेल्यानंतर, म्हणजे प्रभाकर नावाचा त्यांचा मुलगा लहानपणीच गेल्यानंतर साधारणपणे 1912च्या दरम्यान लंडनमध्ये त्यांनी प्रभाकरास नावाची एक कविता लिहिली. त्या कवितेतल्या 4 ओळी ऐकवतो की आपला मुलगा गेला, ह्या घटनेने कोणताही बाप किती व्याकुळ होईल, किती तो म्हणजे त्याला किती क्लेश होईल, प्रचंड क्लेश होईल. आणि त्यातही इतक्या लहान वयामध्ये. त्यावर त्यांनी भली मोठी कविता लिहिली. आणि त्या कवितेतही विव्हलता नाहीये, त्या कवितेतही आक्रोश नाहीये, त्या कवितेतही आक्रंदन नाहीये, तर त्या कवितेतही एक विचार आहे. त्या कवितेत ते म्हणताय की धर्म कार्य सिद्ध्यर्थ धाडुनी रणी खटकपाणी बाल बाल झुंजार आपुले श्री गोविंदांनी. हुतात्मा होता हसत पाहिले सुकीर्ती परिसुनीती म्याही कितीदा रणी पाहिली अमूर्त तव मूर्ती. याचा अर्थ काय? गुरु गोविंद सिंहांनी स्वतःच्या मुलांचं बलिदान दिलं होतं स्वातंत्र्यासाठी. सावरकर असं म्हणताय की बाल बाल झुंजार आपुले श्री गोविंदांनी. श्री गोविंदांनी नाही का दिलं त्यांच्या मुलांचं बलिदान? मग जर हे माझ्या नशिबात येत असेल अशी घटना पुन्हा एकदा, तर माझ्या बाबतीत काय घडतंय की म्याही कितीदा रणी पाहिली तव अमूर्त मूर्ती. तुझी मूर्ती जी माझ्यापासून आता लांब आहे, जी अमूर्त आहे माझ्यासाठी, पण ती मला रणांगणामध्ये लढताना कितीतरी वेळा दिसली आहे, या अर्थाने तू माझ्या जवळ आहे. आणि त्याच्या पुढे असं म्हटलं की तुला गेह हे यास्तव अर्पी सरस्वती स्वकरे. तू आता कुठे आहेस? तर तू आता स्वर्गात आहे, म्हणजे सरस्वतीच्या जवळ आहेस तू आता. सरस्वतीने तिचं गृह तुला दिलेलं आहे. त्यामुळे तुला गेह हे यास्तव अर्पी सरस्वती स्वकरे जेथे क्रांतीचे शिवू न शकती अग्नी मेघ वारे. अक्षर मंदिरी नांद सदोदित सलील बाळा या अमूर्त तू कल्पना एक मधुर अशी हृदया. तू अमूर्त आहेस, तू एक अशी कल्पना आहे जी मधुर आहेस आणि जी माझ्या हृदयाजवळ आहे. यातली दुसरी ओळ बघा की जेथे क्रांतीचे शिवू न शकती अग्निमेघ वारी. म्हणजे या घरातला तू एकटाच आहेस की तुझ्यापर्यंत हे क्रांतीचं वारं पोहोचलं नाही. कारण तो जर मोठा झाला असता तर पुन्हा एकदा त्यालाही याच सगळ्या संग्रातून, याच सगळ्या समरातून जावं लागलं असतं किंवा तो गेला असता. त्यामुळे तुझ्यापर्यंत पोहोचू न शकले अग्निमेघवारे. ही जी कल्पना, ही कल्पना वाचताना आणि ही पूर्ण कविता वाचताना सुद्धा कुठेही हे मला आक्रंदन वाटत नाही, कुठेही आम्हाला आक्रोश वाटत नाही की बाळा गेला मग आता काय मरड पड, काही नाही. तर त्यामधूनही त्यांची तेजस्विताच दिसते आपल्याला पुन्हा एकदा.
दुसरं काहीही दिसत नाही. आणि या सगळ्या म्हणजे नेमजसीनेसारखी कविता की जी प्रचंड भावव्याकुळ पद्धतीने उलगडली आहे, किंवा ही प्रभाकरस नावाची कविता, किंवा सांत्वन, माझे मृत्यूपत्र, या सगळ्याच कविता वाचताना ना आपल्याला त्यांच्यामधली जी तेजस्विता आहे ना, ती तेजस्विता खऱ्या अर्थाने दिसत जाते. आणि म्हणून इथे ना मला भाकरू केळकरांच्या ओळी आठवतात. भाकरू केळकरांनी असं म्हटलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची अलौकिक प्रतिभा हे तर आहेच आहे, पण अलौकिक प्रतिभेबरोबर त्यांच्या आयुष्याला किंवा त्यांचं जे जीवन त्यांच्या वाटेला आलं आणि त्यामुळे त्यांनी जो आत्मप्रत्यय घेतला, मग तो आत्मप्रत्यय कोणत्याही गोष्टीचा असो, तो आत्मप्रत्यय त्यांच्या काव्यामध्ये दिसतो. आणि तो आत्मप्रत्यय खूप मोठा आहे. आणि त्याचं उदाहरण देताना त्यांनी पुढे असं म्हटलं की श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जर काव्य केलं असतं तर त्यांनी काय पद्धतीने केलं असतं. वासुदेव बळवंत फडक्यांनी फासाचं चुंबन घेण्याच्या पूर्वी जर कविता लिहिली असती तर ती काय ताकदीची लिहिली असती. भगतसिंगांनी जर कविता केली असती तर ती काय सामर्थ्याची केली असती. या सगळ्या कल्पनांचा प्रत्यय आपल्याला कुठे मिळत असेल तर तो आपल्याला सावरकर काव्यामध्ये मिळतो. कारण सावरकर काव्य हे या सगळ्यात इतकंच म्हणजे चरित्र या सगळ्यात इतकंच अलौकिक होतं. पण सावरकर या सगळ्या बरोबरच म्हणजे क्रांतिकारक असतानाच ते कवी होते, हा त्यांच्यातला एक प्रमुख गुण होता. आणि त्यामुळे त्यांना जे उदात्त अनुभव आले ते सगळेच अनुभव त्यांनी त्या पद्धतीने ते व्यक्त करू शकले. कारण इतरांपाशी तो गुण नव्हता. इतरांचं आयुष्य जरी अलौकिक असलं तरी सुद्धा कवी असणं हा गुण त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी ते त्यांचे अनुभव त्यांच्या स्वतःच्या शब्दातून ते मांडू शकले नाही. वासुदेव बळवंतांची भाषणं उपलब्ध आहे पण त्यांचं काव्य नाही आहे, कारण ते तो गुण त्यांच्याकडे नव्हता. सावरकरांकडे ते असल्यामुळे ते बाहेर आलं. आणि म्हणून आत्मप्रत्यय हा त्यांच्या कवितेला लाभलेलं एक खूप मोठं वरदान आहे. त्यांच्यासारखं अलौकिक आयुष्य इतर लोक जगले नाहीत का? कदाचित जगले असतीलही, इतिहासाची पानं आपण चाळून बघितली तर. पण ते जे जगले ते त्यांनी कवितेमध्ये मांडू शकले आणि त्यामुळे आपल्याला त्याची दाहकता, त्याची तेजस्विता किंवा एकूणच त्याचा जो प्रत्यय आहे तो प्रत्यय आपल्याला त्या पद्धतीतून जाणवतो. मार्सेल्सची उडी मारल्यानंतर मी मगाशी ज्या कवितेचा उल्लेख केला ती अनादि मी अनंत मी नावाची कविता सावरकरांनी लिहिली. तेव्हा कित्येक लोकांनी त्यांना विचारलं होतं की तुम्ही मार्सेल्सच्या बंदरावरून उडी मारली, तुम्ही समुद्रामध्ये पडला होतात, तुम्ही पोहत होतात, मागून बंदुकीच्या गोळ्या येत होत्या, मागे शत्रू होता, पुढे अफाट समुद्र होता, कोणत्या क्षणी पोहणं संपेल तुम्हाला माहीत नव्हतं, आपण इथून जिवंत बाहेर पडू की नाही तुम्हाला माहीत नव्हतं, आपण परत पकडले जाऊ हीच खात्री होती आणि हेही तुम्हाला माहीत होतं. असं असताना सुद्धा तुम्ही हे का केलं? तुम्हाला मृत्यूची भीती वाटली नाही का? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उत्तर दिलं होतं की मी मृत्यूला घाबरत नव्हतो, माझा मृत्यू मला दिसत होता समोर. कारण मागून येणारी एक जरी गोळी लागली असती चुकून तर विषय संपलेला होता. त्याचबरोबर जर माझा श्वास चुकला असता आणि माझ्या पोहण्यात काही चूक झाली असती तर तो काय जलतरण तलाव नव्हता, समुद्र होता, मी तिथेही गेलो असतो. पण त्यामुळे मला माझा मृत्यू समोर दिसत होता, मी त्याला म्हणत होतो इकडे ये मला पकड, आणि तो मला घाबरून पळत होता. आणि हे सगळं नंतर त्या कवितेत आलं की भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. आणि याच्यातलं वर्णन असं आहे की लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला, तू जर मला एखाद्या सिंहाच्या पंजापाशी नेलं किंवा त्याच्या पायाशी टाकलं तर नम्र दास सम चाटील तो पदांगुला, तर तो माझा दास होईल आणि तो माझे पाय जाळेल. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की अग्नी जाळी माझा सीना खडग छेदितो, भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. मला अग्नी जाळू शकत नाही, मला खडग माझ्या अंगावरून फिरू शकत नाही, मला काही होणार नाही. आणि तू जर मला एखाद्या यज्ञकुंडात टाकशील तर हटून रचिल शीत सुप्रभावली, म्हणजे तो अग्नी तिथे नसेल आणि फुलांची प्रभावळ तिथे निर्माण झालेली असेल. तर हे जे सगळं वर्णन आहे ना, हे सगळं एका उच्च आत्मबलाचं आहे. त्यांनी जे नाव दिलं त्या कवितेला ते अत्यंत बरोबर दिलंय की आत्मबल, त्याच्या पलीकडे त्याला दुसरं कुठलंही नाव असू शकत नाही. आणि एक मुद्दाम एक वेगळी कविता, जरा थोडं वेगळा संदर्भ देऊन सांगतो, हे सगळं थोडं जड आहे म्हणून. की एक प्रसंग असा घडला होता की मोरोपंतांच्या वंशजांनी, मोरोपंत म्हणजे मराठीतले खूप खूप आधीचे कवी, आद्य कवी, त्यांच्या वंशजांनी, पराडकर नावाचे त्यांचे वंशज होते, त्यांनी सावरकरांना एक पलंग भेट म्हणून दिला. बघा, म्हणजे मोठ्या लोकांच्या, म्हणजे मी ते प्रतिभेने मोठ्या म्हणतो, त्यांच्या अलौकिक गोष्टी कशा असतात बघा.
पलंग भेट म्हणून दिला. काय असेल त्याचं कारण, काय असेल ते. मोरोपंतांचा पलंग कोणाला भेट द्यायचा म्हणून सावरकरांना दिला असेल, कारण तेवढी प्रतिभा. आता मोरोपंतांचेच वंशज होते, त्यांना काय प्रतिभेची कमी नव्हती पराडकरांना. तर त्यांनी तो मोरोपंतांचा पलंग सावरकरांना देताना त्याच्यावर 4 ओळी लिहून दिल्या. ती आर्यावृत्तातली कविता होती. आणि ती कविता लिहिताना त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की हिंदू तपस्वीच गमे सावरकर रूप घेऊन भेटे, आर्या केका स्वाहाकारी मजला चढेची बळ मोठे. हा सुखशय्या मंचक प्रेमे सावरकरांसी आहेर, देतो मयूर वंशज ज्यासी रुची एक आत बाहेर. याचा अर्थ असा की आर्या केका स्वाहाकार, ते तेव्हा आर्या केका स्वाहाकार नावाचा एक स्वाहाकार करत होते, म्हणजे अखंडित आर्या रचत होते. त्यामुळे त्यांनी त्याच्यात ही पण एक आर्या रचली होती. आणि मी मयूर वंशज आहे, मी तुम्हाला हा पलंग देतोय वगैरे वगैरे असं सगळं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आता इथे विषय संपला असता की नाही. म्हणजे उद्या मयूर भावेला कोणी पलंग दिला तर मयूर भावे काय कविता लिहिणार आहे का? लगेच नाही लिहिणार. थँक्यू म्हणेल फार फार, तर वा छान म्हणेल, त्याच्या पलीकडे काही. सावरकरांनी त्याला उत्तर दिलं, ते कवितेत दिलं, ते परत आर्या वृत्तात दिलं. हा, त्या कवितेत ते काय म्हणतात बघा. आपण मयूर वंशज कवित्या भक्त तो पुरातन मी, म्हणजे त्या कवीचा मी भक्त आहे. तुम्हास त्यासी सन्मानिया जोडूनी अजी हात नवी, मी नम्रपणे हात जोडून प्रार्थना करतो. आर्या केका स्वाहाकारी सांप्रत असा सदा सजला, तुमचा स्वाहाकार सजलाय. पंत पराडकर तुम्ही ऐकुनी आनंद होत असे मजला, तुम्ही त्यांच्या वंशज आहात हे ऐकून आनंद होतोय. जो ध्येय प्राप्त न ते, जो नसे राष्ट्रपाश हा तुटला, हा दिजुती गौरव रवी ना राहू ग्रहातून सुटला. म्हणजे हा पाश मला कुठूनही सुटलेला नाही, जो स्वातंत्र्याचा किंवा जो संघर्षाचा पाश आहे तो आहेच माझ्या भोवती. हे अंथरुण तोवरी आपण जे अर्पिले उपाया नसे, उपायान या शब्दाचा अर्थ होतो भेट. हे अंथरुण तोवरी आपण जे अर्पिले उपाया नसे, हेतुला पुरवा टिपरुनिया हिंदू भूमीला हेतुला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढे असं म्हटलं की हे जे अंथरूण तुम्ही मला दिलंय ना, हे माझा हेतू पूर्ण व्हावा यासाठीच आहे. आणि ही जी सुखशय्या आहे, ही सुखशय्या, मग माझा हेतू कोणता? तर माझा हेतू हा रणांगणावरती पडणं हा आहे. आणि त्यामुळे रणांगण ही माझी सुखशय्या आहे. तुम्ही जरी या शय्येला, कारण त्यांनी सुखशय्या असं नाव टाकून दिलं होतं, तुम्ही जरी मला ही सुखशय्या म्हणून दिलेली असली तरी सुद्धा माझ्यासाठी ही सुखशय्या नाही आहे. माझ्यासाठी तीच सुखशय्या आहे जी रणांगणावर आहे. त्यामुळे प्रसंग किती छोटा आहे की एक पलंग कोणीतरी दिला, पण त्याच्यावरून इतका तो विचार करणं किंवा त्या पद्धतीने आणि त्याच सतत विचारांमध्ये राहणं, हे किती माणसाला हे करत जातं हे त्यातून दिसतं. मगाशी ज्या कवितेचा एक उल्लेख झाला, ती कविता मुद्दाम ऐकवतो. सावरकरांची एक वेगळी कविता आहे खूप, म्हणून बऱ्याच लोकांना ती माहीत नसते. तनुवेल नावाची एक कविता आहे सावरकरांची. ही कधी लिहिली गेली याचा उल्लेख नाही आहे, की अगदी सावरकर खंडात पण नाही की ती कधी लिहिली गेली, पण ती सावरकरांचीच आहे. याची कल्पना अशी आहे की एक मुलगी ही जाई जुईच्या वेलीवरून फुलं तोडते आणि तिला त्या कवितेतला जो नायक आहे तो वरून बघतोय, म्हणजे गॅलरीतून बघतोय, माडीवरून बघतोय. त्याचं वर्णन करणारी ही अगदी 7-8 ओळींची कविता आहे, पण ते वर्णन किती सुंदर आहे बघा. कवितेचं नाव आहे तनुवेल. सकाळीच तू तोडीत असता जाई जुईच्या फुला, माडीवरुनी सुंदर कन्ये पाहिलेले मी तुला. उंच विता कर छातीवरी ये चोळी तटतटुनी, कुर्ण केश रुळतात गोरट्या मानेवरी सुटुनी. पदर खोवले पातळ गेले कटी तटीला लगटुनी, स्मृती सखये तवमनी माझिया संगतेच्या उठुनी. भगसी चोरटे मी तुझ दिसतो वरती का उठुनी, दिसताची मी हसू उशे सम मुखी तव ये फुटुनी. हे वर्णन किती सुंदर आहे की दिसताची मी हसू उशे सममुखी तव ये फुटुनी, म्हणजे मी तुला दिसल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर येणारं जे हसू आहे ते उशे सम आहे, म्हणजे पहाटेसारखं आहे. अशी सकाळी फुले तोडिता पाहिलेले मी तुला, तू फुलं तोडत असताना मी तुला पाहिलं. आता काय झालं तर फुलवेलीहून तनुवेलची तव मोहक दिसली मला. त्या क्षणी मला जे फुल म्हणजे जे वेलीचं जे फुल आहे, जे निसर्गतः फुललेली फुलवेल आहे, ती न मोहक वाटता तू जे एखाद्या तनुवेली सारखी आहेस ती अधिक अजून मोहक वाटली आहे. आता विचार करा की लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला कुठे, आणि फुलवेलीहून तू तनुवेली सम,
हे कुठे आहे? म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की जगन्नाथ पंडितचं ते जे कसोटी आहे ना, की रसनेषु रंजते दिया आणि तर्केषु तर्कश दिया, या दोन्ही कसोटी इथे लागू पडते. तर हे असं इतकं काय काय की हे न संपणारं आहे. म्हणजे मी कितीही बोललो तरी हे संपत राहणार नाही आहे. उदाहरणादाखल काही कविता आत्ता आपल्यासमोर ठेवल्या, पण या सगळ्या कवितांचा, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा, म्हणजे चापेकरांचा फटका असेल की त्याच्यामध्ये ते म्हणतात की कार्य सोडून अपुरे पडता झुंजत खंती नको पुढे, कार्य चालवू तुमचे आम्ही पराक्रमाचे गिरवित धडे. म्हणजे तुमचं कार्य अपुरं राहिलं म्हणून तुम्ही खंत बाळगू नका, तर तुमचा जे अपूर्ण राहिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करू आणि तुमच्या पराक्रमाचे धडे आम्ही पुढे गिरवित राहू. हा जो काय त्यांनी सगळा विचार मांडला, किंवा विश्वात आजवरी शाश्वत काय झाले, ही यासारखी कविता असेल. आता ही जी कविता आहे विश्वात आजवरी शाश्वत काय झाले, ही कविता जर आपण विचार केला नाही या कवितेचा, तर याच्यामध्ये इतकं सुंदर तत्वज्ञान त्यांनी मांडलंय बघा, की हा उन्नती अवनतीस समुद्र जातो. म्हणजे समुद्राची भरती येते आणि ओहोटी येते. हा उन्नती अवनतीस समुद्र जातो, भास्मान रवीही उदयास्त अखंड घेतो, उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. विश्वात आजवरी काहीही शाश्वत नाहीये. जर तुम्ही भरतीचा समुद्र पाहिला तर तो शाश्वत नाही, कारण त्याला कधीतरी ओहोटी येणार आहे. जर ओहोटीचा समुद्र पाहिला तर तो शाश्वत नाही, कारण त्याला कधीतरी भरती येणार आहे. भास्मान तरीही रवीही उदयास्त अखंड होतो. जो आकाशात सूर्य तळपतोय तो सुद्धा उगवतो आणि मावळतो सुद्धा. त्यामुळे विश्वात आजवरी काहीही शाश्वत नाही. तर या कवितेतून यासारखा विचार दिला. किंवा बालविवाह दुस्थिती कथन नावाची एक कविता लिहिली, 108 ओळींची ही कविता आहे. ही कविता सावरकरांनी एका स्पर्धेसाठी पाठवली होती. तर ही कविता स्पर्धेसाठी पाठवल्यानंतर तिथे तेव्हा त्या काळामध्ये सावरकरांना 20 रुपयांचं बक्षीस मिळालं होतं, जे पहिलं बक्षीस होतं. पण परीक्षकांना ते इतकं आवडलं होतं की त्या परीक्षकांनी त्याच्यामध्ये स्वतःच्या पदरातले 19 रुपये घातले आणि सावरकरांना एकूण 39 रुपयांचं बक्षीस मिळालं, अशी नोंद आहे. म्हणजे आत्ताच्या काव्य स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवायचा असेल तर एक तर परीक्षक काढतच नाही आणि कविता त्या लायकीच्या येतच नाही. आल्या तर कुठल्याच परीक्षकाला असं वाटत नाही की माझ्या पदरचे पैसे घालावे, कारण त्यालाच मानधन अपुरं मिळालेलं असतं. त्यामुळे या सगळ्या पातळीवरती अशी काहीतरी चमत्कारिक घटना घडणं हे म्हणजे वेगळंच आहे काहीतरी. तर त्यांना तेव्हा 39 रुपये मिळाले होते. म्हणजे हे म्हणजे कसं आहे माहिती का, वक्त्याला मानधन ठरल्यापेक्षा जास्त मानधन मिळणे. ठरले तुमचे इतके होते पण इतकं सुंदर बोलला, आता हे अजून घ्या, असं होतच नसतं. मी वक्ता म्हणून सांगतो तुम्हाला, कुठेही होत नाही असं, चुकूनही होत नाही असं, चुकूनही होत नाही असं. तर हे म्हणजे विनोदाचा भाग आपण सोडला तरी अशा, कारण हे लिहिलंच तितकं सुंदर होतं. 108 ओळींची कविता, बालविधवा दुस्थिती कथन म्हणून, ज्याच्यामध्ये सगळं बालविधवांचा प्रश्न मांडलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळे बालविधवांना झालं काय, त्याची समस्या काय, त्याचा पुढचा परिणाम काय, त्याच्यावरती काय केलं पाहिजे, हे सगळं लिहिलेलं आहे. हे जेव्हा समोर येतं तेव्हा ते त्या खरं म्हणजे ते पारितोषिक वगैरेच्या पुढचं असतं. आणि म्हणून लोक एक फार टिमकं वाजवतात ना की भारतरत्न सावरकरांना द्या, भारतरत्न सावरकरांना द्या. मी सावरकर प्रेमी म्हणून सांगतो, अभ्यासक वगैरे काय एवढी आपली पात्रता नाही म्हणवायची, पण प्रेमी म्हणून मी सांगतो, काय गरज नाही आहे देण्याची, अजिबात गरज नाही आहे देण्याची. आपण त्या व्यक्तिमत्वाला त्या एका चौकटीत आणून टाकू, दुसरं काही होणार नाही त्याने. कारण हे इतकं सगळं मोठं आहे ना की हे भारतरत्नामध्ये मावणार नाहीये. आमचं तर उलटं म्हणणं आहे की इथून पुढे सावरकर रत्न नावाचा पुरस्कार सुरू झाला पाहिजे आणि तो एखाद्या कुठल्या तरी मोठ्या माणसाला दिला गेला पाहिजे, देशासाठी काम करणाऱ्या, की हा सावरकरांसारखं काम करतोय. हे होऊ शकतं आणि ते हयात असताना दिला असता किंवा तेव्हाची ती गोष्ट तेव्हा वेगळी असली असती ना. आता इतक्या वर्षांनंतर आता किमान आपण बाकी गोष्टी जरी उगाळणं बंद केलं तरी तो पुरस्कार ठरेल. मग ते माफी प्रकरणापासून ते नथुराम प्रकरणापर्यंत ते सगळं बाजूला ठेवून सावरकर चरित्र इतकं मोठं आहे की सगळं सांगायचं ठरवलं तर 7 दिवस लागतील. पण आपल्याला इंटरेस्ट फक्त त्यातच असतो, कारण आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे 4 मेसेज वाचून आलेलो असतो आणि मग आपण तेच प्रश्न नंतर विचारतो वक्त्याला, नाही हे सगळं खूप छान आहे पण ते माफी प्रकरणाचं काय झालं, तू किती वाचलंय किंवा वेगळं काय वाचलंय. वेगळं काहीच वाचलेलं नसतं, तेवढंच वाचलेलं असतं फक्त, बाकी आजूबाजूला काय. बरं ते सगळं सोडून सावरकर चरित्र खूप मोठं आहे ना. त्या एका प्रकरणामुळे किंवा त्या एका गोष्टीमुळे त्या चरित्रातला काही उणेपणा येणार आहे का, किंवा तो एक प्रसंग सांगितलाच नाही म्हणून सावरकर चरित्रातलं आता
उठलंच नाही त्यांच्या कविता चरित्रामध्ये सांगायला किंवा त्यांच्या कवितेत किंवा साहित्यामध्ये सांगायला. असं काही घडलंय का? अजिबातच नाहीये. पण आपल्या सामान्य लोकांचा त्याच्यामध्ये इतका इंटरेस्ट असतो की बाकी त्यांचं कार्य काय, साहित्य काय, विचार काय, त्यांची साधना काय, याला काही घेणं देणं नाही, त्याच्याबद्दल चर्चा नाही, त्याच्याबद्दल गप्पा नाही, त्याच्याबद्दल काही नाही. हे दोन प्रश्न आपले कुठेतरी लिमलेटच्या गोळ्यांसारखे सतत 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 चघळले जात असतात. तर असं करू नये. आणि भारतरत्नाबद्दल मी जसं म्हटलं की खरंच माझं स्वतःचं ते मत आहे की त्याच्यात त्यांना अडकवू नये, कारण ती कुठल्याच चौकटीत अडकणारी प्रतिभा नाही, ती दैवी प्रतिभा होती. म्हणजे ओशोंचा आमच्या पुण्यामध्ये एक सुंदर पुतळा आहे आणि त्या ओशोंच्या पुतळ्याच्या खाली एक वाक्य लिहिलंय. ते वाक्य मला सावरकरांना फार लागू पडतं असं वाटतं की ओशोंच्या पुतळ्याखाली असं वाक्य लिहिलेलं आहे की हा माणूस कधी जन्माला आलाच नव्हता म्हणून हा माणूस कधी मेलाच नाही. हा माणूस कधी जन्माला आलाच नव्हता म्हणून हा माणूस कधी मेलाच नाही. हे तप्त असं तेजोकोल होतं जे काही काळ पृथ्वीवर आलं, त्याने पृथ्वीला प्रकाश दिला, तेज दिलं आणि ते इथून निघून गेलं. सावरकर हे असं तेजोकोल होतं. तुम्ही त्याला कसले भारतरत्न आणि कसलं कशासाठी, कुठल्याही अपेक्षेशिवाय कार्य करणारा जो माणूस आहे त्याला पारितोषिकांमध्ये आणि पुरस्कारांमध्ये अडकवायचं नसतं. म्हणजे लोकमान्य जेव्हा बाहेर पडले त्या बंडालेच्या कारागृहातून, तेव्हा सुद्धा सावरकरांनी कविता लिहिली. म्हणजे त्यांच्या लोकमान्यांवर एकूण 3-4 कविता लिहिल्या सावरकरांनी. त्यातल्या एका कवितेमध्ये, लोकमान्य टिळक दर्शन नावाच्या कवितेमध्ये, त्यांनी असं इतकं सुंदर म्हटलंय की उपवर स्तुती कन्ये मानला बाळ भारी, परी सवती भये तो नित्य ती ते निवारी, करुणी मग गुण ही मुक्त त्याते सुकंठी, दृढ कवळुनी आता नित्य ती काळकंठी. याचा अर्थ खूप सुंदर आहे बघा. उपवर स्तुती कन्ये मानला बाळ भारी, म्हणजे स्तुती नावाची जी कन्या आहे ती उपवर झाली होती. तिला कोण हवं होतं? तर तिला बाळ हवा होता, म्हणजे लोकमान्य टिळक हवे होते. हा, परी सवती भय येतो नित्य तिथे निवारी. पण काम आणि स्तुती हे एकत्र येऊ शकत नाही आणि लोकमान्य टिळकांनी कामाला वरलं होतं. त्यामुळे आता माझं कार्य आणि स्तुती या दोघं सवती होती म्हणून त्यांनी तिच्याशी लग्न केलं नाही, तिला वरलं नाही. करुणी मग गुण ही मुक्त त्याते सुकंठी, मग तिने काय केलं तर मुक्तपणे त्यांचं गुणवर्णन करणं सुरू केलं. आणि दृढ कवळुनी आता नित्य ती काळकंठी, आणि मग त्यांच्या कार्यालाच दृढपणे कवळून ती पुढचा काळ कंठीत केली. प्रत्येक कवितेत, आणि मुद्दाम हा शब्द वापरतो मी पण घेतो तेवढं व्यासपीठाचा मान राखून, असा एक जमाल गोटा आहे काहीतरी की जो आपल्याला असा हादरवूनच सोडतो की असं पण विचार होऊ शकतो का. म्हणजे लोकमान्य टिळक दर्शन मध्ये सुरुवातच उपवर स्तुती कन्ये मानला बाळ भारी, आणि ते खूप चालीतही बसतं शार्दूल विक्रीडित असल्यामुळे. आणि हा, हे पण एक खूप छान आहे सावरकरांचं. सावरकरांच्या सगळ्या कविता वृत्तात आहे. मुक्तछंद नावाची कारभार नाही, अजिबातच नाही. कारण ते लक्षातच राहत नाही हो लोकांच्या. आणि बरं, तुम्हाला मुक्तछंद लिहायचे असतील तर मग तुम्ही दबा धामणसकरांसारखे लिहिले पाहिजे. तुम्हाला जर मुक्तछंद लिहायचे असतील तुम्ही नादो महानुरांसारखे लिहिले पाहिजे. नादो महानुरांचा एक मुक्तछंद आहे की मी एकटाच उभा होतो झाडाच्या बुंद्याशी, मी एकटाच उभा होतो झाडाच्या बुंद्याशी, आणि मी कालच पाहिल्या भुकेने तरफडून मेलेल्या 2 कारटी, पांडवटलेल्या नजरेनं गोऱ्या राजाचं महिमान गाणारी म्हातारी, आणि 5टीभर ज्वारीसाठी स्वतःच्या शरीराचा भोग देणाऱ्या 2 रूपवंत पोरी, मी एकटाच उभा होतो झाडाच्या बुंद्याशी. ही मुक्तछंदाची ताकद आहे. आपण मुक्तछंद इतका स्वस्त करून टाकलाय की मुक्तछंदाच्या नावाखाली लोक ललित लिहितात. आम्ही त्याला एंटर मारून लिहिलेली कविता म्हणतो. कुठल्याही ओळीतल्या कुठल्याही शब्दापाशी आता 7 शब्द झाले का, इथे मारा एंटर, खाली, असं नाही आहे. सावरकरांनी वैनायक नावाचं वृत्त लिहिलं. हे वृत्त सावरकरांनीच असं म्हटलंय की हे वृत्त गेय नाही, हे वृत्त वाच्य आहे. याचा अर्थ काय की याला चाल बसू शकणार नाही, पण जर हे आवेशात वाचायचं ठरवलं, एका लईत वाचायचं ठरवलं तर ते वाचलं जाऊ शकतं. मग यावरून काही लोकांनी आक्षेप घेतला की हे मुक्तछंद आहे का. पण तुम्ही वैनायकातल्या कविता वाचून बघा, ते मुक्तछंद नाही आहे, कारण ते एका लईत म्हणता येतं. ते मुक्तछंद त्या अर्थाने होत नाही ज्या अर्थाने मुक्तछंद आपण घेतो. आणि म्हणून मुक्तछंदाचा खरा अर्थ असा होतो की जिथे छंद आहेच, फक्त तो थोडासा मुक्त आहे. आपण त्याचा अर्थ घेतो जिथे छंदच नाही, तो मुक्तछंद. असं नाहीये ना
म्हणजे अनोळखी या शब्दातही जसा अभावाने ओळख या शब्दाचा अंतर्भाव आहे ना, तसं मुक्त छंद या शब्दामध्ये सुद्धा अभावाने का होईना छंद या शब्दाचा अंतर्भाव आहेच ना. म्हणजे त्याचा मान म्हणण्यापेक्षा त्याची जी लय आहे ती लय जर पकडून त्याचं लिखाण झालं तर ते वाचताना आपोआपच लय येते. म्हणजे नादू महानोरांची जी कविता मी तुम्हाला आत्ता ऐकवली ती मी कधीही पाठ नाही केलेली, मी ती एकदा ऐकली आणि मला इतकी लक्षात राहिली. किंवा कुसुमाग्रजांच्या 2च ओळी आहे की संस्कृतीच्या सीमेवरती झगडणाऱ्यांसाठी तुम्ही काहीही करू शकत नसाल तर व्यर्थ आहेत तुमचे शालजोड्यांचे कारखाने. ही मुक्तछंदातली ओळ आहे, पण ही पाठ नाही करावी लागली मला कधी, कारण ती त्या लयीतच येते. त्या लयीत जर ती आली नाही तर ती व्यक्त होत नाही. त्यामुळे वैनायकातल्या ज्या कविता आहे त्या अशा पद्धतीने वाच्य कविता आहे आणि त्यामुळे त्या एका आवेशात एका पद्धतीने एका याच्याने व्यक्त होतात आणि सहजपणाने त्या व्यक्त केल्या जाऊ शकतात. त्यामुळे वैनायकातल्या कविता सुद्धा फार नाही आहेत, पण ज्या काय आहेत थोड्या त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. ऐक भविष्याला आणि भव्य भीषणाला नावाची पण एक कविता सावरकरांनी लिहिली. अखिल हिंदू विजयी ध्वज हा उभवूया पुन्हा, ही हिंदू ध्वजासाठी एक कविता लिहिली. अशा खूप पद्धतीचं प्रासंगिक लिखाण सावरकरांनी भरपूर केलं. म्हणजे कमला गोमांतक किंवा विरोहट श्वास यासारखं जसं एखादा विषय घेऊन लेखन केलं तसं प्रासंगिक लिखाणही खूप केलं. आणि मला कौतुक या सगळ्याचं वाटतं की बायनर नावाचा एक महाकवी होता. त्या कवीला एकदा विचारलं होतं इंग्रजीतला, त्याला एकदा असं विचारलं होतं की महाकवी व्हायचं असेल किंवा महाकाव्य जर रचायचं असेल तर काय काय आवश्यक आहे. त्यावेळी बायनरने दिलेलं उत्तर असं होतं, 5 मिनिटं अजून. त्यावेळी बायनरने उत्तर असं दिलेलं होतं की जर तुम्हाला महाकाव्य रचायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला एक विषय ठरवावा लागेल. तो विषय ठरवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतील, कारण तो विषय तितका मोठा हवा, ज्याला आपण विषय विस्तार म्हणतो. तितका मोठा तो विषय असला पाहिजे, छोटासा विषय तो नसला पाहिजे. मी तिला गुलाब दिला यावर काय महाकाव्य होऊ शकत नाही. पुढे काय झालं मागे काय झालं सगळं त्याला जोडावं लागतं. त्यामुळे तो विषय तितका मोठा पाहिजे. 5-10 वर्ष हा विषय निवडण्यासाठीचा काळ हवा. त्याच्यानंतर त्याच्यासाठी जी टिपणं काढावी लागतील, जो अभ्यास करावा लागेल, ज्या घटनांच्या नोंदी ठेवाव्या लागतील, जे संदर्भ द्यावे लागतील ते देण्यासाठी पुढच्या 10 ते 15 वर्षांचा काळ हवा. त्याच्यानंतर प्रत्यक्ष काव्य लिहिण्यासाठी 10 वर्षांचा काळ हवा. आणि त्याच्यानंतर काव्य लिहिल्यानंतर ते आता मला अंतिम करायचं आहे, त्याच्यावर चिंतन करायचं आहे, तर नंतरच्या 5 वर्षांचा काळ हवा. तात्पर्य असं की महाकाव्य रचण्यासाठी साधारणपणे एक 20-30 किंवा 35 वर्षांचा कालावधी हवा. त्यासाठी मुबलक कागद हवे, मुबलक शांतता हवी, मुबलक शाई हवी आणि योग्य ते संदर्भ ग्रंथ पुरवू शकतील असं ग्रंथालय हवं, असं बायनरने लिहून ठेवलेलं आहे. सावरकरांनी जेव्हा कमला लिहिलं तेव्हा त्यांच्याकडे यापैकी काहीही नव्हतं. फक्त वेळ होता 30 वर्षाचा, तोही शांततेचा नव्हताच. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाकवी ठरतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण सावरकरांच्या काव्याचा किंवा सावरकरांच्या साहित्याचा विचार करतो तेव्हा इतक्या बारीक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात ना की त्या पाहताना आज असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा आजही आपल्याशी संबंध आहे. आपण फक्त तो जोडताना घाबरतो किंवा आपण आपला अनुभव हा तिथपर्यंत नेतच नाही. म्हणजे सावरकरांनी म्हटलं की जगद अनुभव योगी बनून मी तेव्हा अधिक शक्त उद्धरणी मी, म्हणजे तुझ्यासाठी जगाचा अनुभव मी घेतलेला आहे. तर हा जो जगद अनुभव योगी ही जी संकल्पना आहे ही संकल्पनाच आपण आपल्या स्वतःला लागू करून घेत नाही. आणि त्यामुळे आपल्याला कदाचित ते साहित्य आपलं वाटत नाही, ते काव्य आपलं वाटत नाही, ते आपल्याला वाचावं असं वाटत नाही किंवा ते वाचून आपलं काय होणार आहे असे प्रश्न आपल्याला पडतात. तर माझं साधं सोपं सरळ उत्तर आहे तुम्हाला की ते वाचून आपल्याला काय मिळेल याचं उत्तर न वाचूनच मिळतं, त्याशिवाय ते मिळणार नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ऐकताना जयदेव जयदेव जय जय शिवराया या या अनन्य चरणा आर्यांताराया हे ऐकताना काय होतं हे ऐकणाऱ्यालाच कळतं. बाकी खूप छान आहे, खूप मस्त आहे, लताबाईंनी खूप छान गायलंय, हृदयनाथांचं संगीत आहे, ते काय शिवकल्याण राजामध्ये आलेलं आहे, सावरकरांनी शब्द दिलेले आहे, कितीही काहीही त्याच्यामध्ये कोणी कितीही सांगितलं तरी अनुभव येथे व्हावा शिष्टाचार. याप्रमाणे त्या जोपर्यंत तुम्ही अनुभव त्याचा घेत नाही ना तोपर्यंत त्यातून ते पोहोचतच नाही आपल्यापर्यंत की नक्की ते काय ताकदीचं आहे. आणि म्हणून वपू काळे असं म्हणायचे की सावरकरांचं नाव कोणीही घेऊ शकत नाही, सावरकरांचं नाव कोणीही घेऊ शकत नाही, कारण सावरकरांचं नाव घेताना आपली जीभ जळते. ज्या माणसाची जीभ जाळून घ्यायची तयारी असते तोच सावरकरांचं नाव घेऊ शकतो. ही सगळी जी दाहकता आहे
ही सगळी जी चाज्वल्यता आहे ही सगळी आपल्याला त्या काव्यातून मिळते. मला असं वाटतं की मी माझ्या परीने मला जी सौंदर्यस्थळं वाटली सावरकर कवितेतली ती सगळी इथे उलगडण्याचा प्रयत्न केला. या पलीकडे सुद्धा सावरकर काव्य खूप मोठं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं 11-12 हजार ओळी सगळ्या मिळून होतात. त्या सगळ्या एकत्रित करून आपण नाही एका वेळेस बोलू शकत, तास दीड तासात तर मांडूच शकत नाही. त्यामुळे माझा या मागचा हेतू इतकाच आहे की इथून पुढे म्हणजे आज नंतर घरी गेल्यानंतर आपण सावरकर काव्याचा थोडाफार जरी विचार करू शकलो आपल्या पद्धतीने की जे आज सहज उपलब्ध आहे. इंटरनेटवर सावरकरांच्या कविता अशी PDF आहे जी इथल्याच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तयार केलेली आहे, जी PDF आपल्याला विनामूल्य डाउनलोड करून घेता येते, ज्याच्यामध्ये कविता आहे. किंवा इंटरनेटवर जर तुम्ही सावरकरांच्या कविता टाकलं तर त्यात बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या कवितांचं जे काय रसग्रहण केलेलं आहे ते सगळं रसग्रहण तिथे उपलब्ध आहे. ते आपल्याला वाचता येतं आणि त्या काव्याचा आनंद आपल्याला घेता येतो. बरं, हे सगळं कशासाठी करायचं तर त्याचं उत्तर खरंच खूप मला असं त्याचं उत्तर सापडतं की 2 गोष्टींसाठी केलं पाहिजे. एक म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यामध्ये जिथे आपल्याला जिथे आपल्याला तर्क आणि भावना या दोघांची सांगड घालण्याची वेळ येते ना तेव्हा आपल्याला या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. कारण जेव्हा आपल्याला असं कोणीतरी काहीतरी सांगत नाही किंवा जे आपल्याला प्रतीत होत नाही त्यातून तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. आपल्याला माहीत असतं की असं करायचंय पण ते कोणीतरी सांगावं लागतं. मग जेव्हा ते सावरकरांसारख्या एखाद्या अधिकारी पुरुषाच्या वाणीतून येतं तेव्हा ते आपल्याला अधिक ठामपणाने अधिक ठोसपणाने कळतं आणि त्याचा परिणाम होतो. म्हणजे सावरकर काव्याचा परिणाम कसा होऊ शकतो याचं एक उदाहरण देतो आणि मग मी माझं बोलणं थांबवतो की आबा दरेकर नावाचे एक मोठे कवी होते सावरकरांच्याच काळामध्ये. फक्त ते सावरकरांपेक्षा वयाने मोठे होते. त्यांचं नाव आबा दरेकर मूळचं. सावरकरांनी त्यांना नंतर नाव दिलं कवी गोविंद. त्यामुळे कवी गोविंदांच्या आज आपण ज्या कुठल्या कविता पाहतो त्या काळातल्या आत्ताचा इथे कुठे असेल गोविंदत्व नाही, तेव्हाच्या काळातल्या ज्या कवी गोविंदांच्या कविता आपण पाहतो त्या आबा दरेकरांनी लिहिलेल्या आहे. तर हे जे आबा दरेकर होते या आबा दरेकरांची एक कविता जी खूप प्रसिद्ध आहे, कदाचित तुम्हाला माहीत असेल. म्हणजे ते कवी म्हणून किती मोठे होते हे सांगतो. त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे की रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना हाच भूतकालीन सिद्धांत जाणा स्वराज्युच्छेने पाहिजे युद्ध केले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले घनश्याम श्रीराम का मूढ होता करा या स्वमाता महिदास्य मुक्ता वृथा का तयाने तदा युद्ध केले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. ही आबा दरेकरांची कविता. हे सावरकर तीळ भांडेश्वराच्या गल्लीत राहत होते नाशिकमधले, तेव्हाचा हा प्रसंग आहे. या आबा दरेकरांच्या कानावर कुठून तरी गेलं की कवी सावरकर नावाचा कोणीतरी एक मुलगा आहे विनायक सावरकर नावाचा 10-12-15 वर्षाचा, तो फार चांगल्या कविता लिहितो. तर आबा दरेकर म्हणजे तेव्हाचे ते प्रस्थापित ना, जे कोणी प्रस्थापित असतात ते नवोदितांना त्रासच देत असतात. आता आम्हालाही देतातच ना. आमच्यापेक्षा 40-50 वर्षांचे जे वक्ते असतात त्यांना असं वाटतं आम्ही काहीच अभ्यास करत नाही, आम्ही दाखवून देतो मग वेळ येते तेव्हा असो. तर ते त्यांना असं वाटलं होतं की हा काय विनायक सावरकर नावाचा मुलगा लहान आहे, असं आहे तसं आहे, काय कविता करतो, बघू जरा एकदा याच्याकडे जाऊ. तर ते आले सावरकरांकडे आणि त्यांना मग म्हणजे कवी गोविंदांनी त्यांना कविता ऐकवल्या सावरकरांना आणि म्हणे ऐकव तुझ्या कविता. आता सावरकरांनी त्यांना आपल्या कविता ऐकवल्या ज्या त्या काळात लिहिल्या गेलेल्या होत्या. त्यांनी सावरकरांना दंडवत घातला आणि ते म्हणले आजपासून तू माझा गुरु. सावरकरांनी त्यांना त्यांच्याकडून आधी शपथ घेतली की तुम्ही इथून पुढे फक्त देशासाठी लिहाल, ही आधी शपथ द्या. त्यांनी शपथ दिली. मग त्यांचं नाव बदललं कवी गोविंद आणि मग कवी गोविंदांनी पुढे फटके लिहिले, पोवाडे लिहिले, जे काय असेल असेल ते सगळं लिहिलं. त्यावेळी कवी गोविंदांचं वय किमान 40 असेल, सावरकरांचं वय 15-16 फार तर 20 असेल. त्यामुळे ही जी प्रतिभा आहे ना ती इतकी जबरदस्त आहे. आणि बरं एवढं सगळं करून जेव्हा त्या माणसाला स्वतःचं म्हणून सामर्थ्य व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा तो काय म्हणतो. तुमच्या माझ्यातला जो जर एखादा असला असता तर त्याने काय म्हटलं असतं, आता मी इतकं लिहिलंय मग माझं जरा बघा ना, तिथे या अभियोगावर घ्या, त्या मंडळावर घ्या, इथे काहीतरी लावा, तिथे लावा, धडाधड सगळं स्वतःचं सगळं आजीवन सभासदत्व सगळीकडे करून घेतलं असतं. सगळीकडे मग तोच दिसतो, इथे परिसंवादात, तिथे अमुक, तिथे सगळीकडे. एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा ते त्या भाषणामध्ये काय म्हणले, तर लेखड्या मोडा आणि हातात बंदुका घ्या हे आपल्याला माहितीच आहे, पण त्याच्या आधी ते 10 ओळी काय बोलले त्याही मी मुद्दाम वाचून दाखवतो. कारण तिथे पण मला माझा एकही शब्द टाकायचा नाही, कारण त्या सावरकरांचे शब्द आहेत. तिथे ते असं म्हणतात की
साहित्यासाठी सुद्धा आज, काळजीपूर्वक ऐका, साहित्यासाठी सुद्धा आज साहित्याच्या पोथ्या गुंडाळून सैन्याच्या शिबिराकडे वळले पाहिजे. कारण जे राष्ट्र खुरटे दुबळे त्यांचे साहित्यिकही खुरटे आणि दुबळे. युगधर्म ओळखून शिवाजीने सरस्वतीच्या रक्षणार्थ सरस्वतीकडे काही काळ पाठ फिरवून शुंभ निशुंभ मर्दिनीची उपासना केली. लेखणी टाकून भवानी तलवार उपसली म्हणून आज महाराष्ट्र सारस्वत नावाचा काही एक पदार्थ शिल्लक राहिलेला आहे. परिस्थितीत आमचे राष्ट्रीय साहित्य म्हणजे शस्त्रबळ, शस्त्र चर्चा नव्हे. शस्त्रेण रक्षती राष्ट्रे शस्त्रचिंता प्रवर्तते, हे इथे सिद्ध होतं की परिस्थितीत आमचे राष्ट्रीय साहित्य म्हणजे शस्त्रबळ, केवळ शास्त्रचिंता नव्हे. आज राष्ट्रीय शस्त्रबळ हेच मुख्य कर्तव्य, राष्ट्रीय साहित्य हे तिय्यम. आपल्या राष्ट्राची आजची मृत्यूंजय मात्रा म्हणजे त्यांचे शस्त्रबळ, साहित्य नव्हे. यास्तव मी आपणास स्पष्टपणे सांगतो की राष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत साहित्याचे सापेक्ष महत्त्व तिय्यम आहे आणि तरुण पिढीचे पहिले कर्तव्य आहे सैनिकी शिक्षण. सरस्वतीचा एक उपासक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या तरुण पिढीने आता लेखणी मोडून टाकावी आणि बंदूक उचलावी. विचार करा, हे कधी घडलंय? साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर, म्हणजे खूप नंतर 1940च्या वगैरे आसपासची ही घटना असेल. म्हणजे मला आता माहिती आहे की मला तिकीट जाहीर होणार आहे आणि मी म्हणायचंय की राष्ट्रासाठी या पक्षाला आता मत देऊ नका. असं आहे का? हिंमत असते अशी आपल्यात? कधीच नसते. कारण आपण फक्त स्वार्थ पाहतो. म्हणून ते तेव्हा म्हटलं होतं, हा स्वार्थ जाळून आम्ही ठरलो कृतार्थ. याचा अर्थ तो आहे की आम्ही आमचा स्वार्थ कधीच जाळून टाकलाय आणि आता जे काय आहे ती फक्त आणि फक्त कृतार्थता आहे. याच कृतार्थ भावनेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेली माझी एक कविता सादर करतो आणि मी माझ्या भाषणाचा शेवट करतो. ही कविता साधारणपणे 2-3 वर्षांपूर्वी लिहिली होती वनहरिणी नावाच्या वृत्तामध्ये, जेव्हा आपले अत्यंत आदरणीय बुद्धिमान खासदार राहुलजी गांधी असं म्हणाले होते की स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर आहे. तेव्हा त्याच्यानंतर जो काय सगळा राग संताप आला होता तो सगळा एकत्र करून मी फक्त कविताच लिहू शकलो. बंदूक काही घरात नव्हती तेव्हा उचलायला. तेव्हा ही कविता लिहिली होती की हिंदुत्वाचा वर घेऊन स्वातंत्र्याच्या गर्भी आला. हिंदुत्वाचा वर घेऊन स्वातंत्र्याच्या गर्भी आला. अष्टभुजेला वचन देऊनी विनायकाने शंख फुंकला. छत्रपतींच्या समशेरीला तांडव स्वप्नी दिसू लागले. छत्रपतींच्या समशेरीला तांडव स्वप्नी दिसू लागले. रणांगणाने भल्या पहाटे शुभ्र उमेदी अश्व फेकले. अंदमानच्या भिंतींनाही बृहस्पतीचा श्वास लाभला. अंदमानच्या भिंतींनाही बृहस्पतीचा श्वास लाभला. हिंदुत्वाचा वर घेऊनी स्वातंत्र्याच्या गर्भी आला. रत्नागिरीस पावन केले. जाती भेदक बंध तोडले. विज्ञानावर कर ठेवूनी परंपरांना उभे जाळले. वक्तृत्वाने ओज पेरला. वक्तृत्वाने ओज पेरला. शब्द अनादी अवध्य झाला. मदनलालच्या पिस्तुलाने परसत्तेचा चाप ओढला. पावनखिंडी बाजींनीही पोवाड्याने हरहर केला. पावनखिंडी बाजींनीही पोवाड्याने हरहर केला. हिंदुत्वाचा वर घेऊनी स्वातंत्र्याच्या गर्भी आला. हिंदू तनमन हिंदू जीवन अवघे चिंतन झाले हिंदू. हिंदू तनमन हिंदू जीवन अवघे चिंतन झाले हिंदू. सागर पोहून कोलू फिरवून अमर जाहला विवेक सिंधू. कालापानी पवित्र करण्या परकीयांशी लढा घेतला. कालापानी पवित्र करण्या परकीयांशी लढा घेतला. कधी वधाचा कधी क्षमेचा तर कधी जातीचा शाप भोगला. कधी वधाचा कधी क्षमेचा कधी जातीचा शाप भोगला. इतिहासाने मान तुकवुनी पान उलटता काळ थांबला. हिंदुत्वाचा वर घेऊनी स्वातंत्र्याच्या गर्भी आला. अष्टभुजेला वचन देऊनी विनायकाने शंख फुंकला. धन्यवाद. धन्यवाद मयूरजी. गेला तास दीड तास हा खरोखर सावरकरमय होऊन भारलेला असा झाला. मुळात सावरकर कविता उलगडताना तो वक्ता सुद्धा हृदयाने
कवी असायला लागतो असं मला वाटलं. कारण तरच कधीतरी खड्या बेडीत आहे, कधीतरी उभी बेडी आहे, कधीतरी हाताची बेडी आहे, कधीतरी कोलूला जुंपलेलं आहे, कधीतरी छिलका कुठला जातोय, कधीतरी अंदमानात हे सगळे हाल अपेष्टा, कधीतरी ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर. म्हणजे सावरकरांच्या सोबत होतं कोण? मला वाटतं राम शेवाळकरांचंच वाक्य होतं म्हणजे की मृत्यू हा त्यांच्या सतत सोबत होता, सतत. आपलं म्हणण्यासारखं दुसरं कुणीही सोबत नाही, केवळ मृत्यू सोबत आहे. आणि अशा परिस्थितीत ही वैनायकातली रचना, शार्दूल विक्रीडितातली रचना, कधी कमला काव्य 10, 12, 13, 15 हजार ओळींचा हा सगळा कवितेचा सागर त्यांनी रचला. किती अद्भुत असेल, किती अद्भुत प्रतिभा असेल. ही सगळी प्रतिभा तास दीड तासात मावणं हे सुद्धा एक शिवधनुष्य होतं. आणि ते खरोखरच खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर तुम्ही आमच्या समोर मांडलत. खरंच खूप मनापासून धन्यवाद देते आजच्या ह्या आपल्या व्याख्यानाबद्दल. आणि एक छोटीशी आपला हा कार्यक्रम संपता अजून एक निवेदन असं करते की 26 तारखेला सावरकरांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने आज आपण हा सगळा विचार आज मांडला आहे आपल्या वक्त्यांनी आणि आपण ऐकला. उद्यापासून 4 दिवस म्हणजे 25, 26, 27 आणि 28 असे 4 दिवस सकाळी 6:30 वाजता मुंबई अस्मिता वाहिनी ना पंकजा, मुंबई अस्मिता वाहिनीवरती सकाळी 6:30 वाजता. फार लवकर आहे मला कल्पना आहे, पण आपण गिरगावकर आहात, 6:30 आपण बऱ्याचदा वेळ ऐकतो आणि रेडिओ ऐकण्याची खूप छान परंपरा आपल्याकडे आहे. तर 6:30 वाजता चिंतन नावाचा एक कार्यक्रम लागेल आणि त्याच्यात मी 4 दिवस बोलली. छोटे छोटे एपिसोड आहेत, ते अगदी 5 मिनिटाचे 4 मिनिटाचे आहेत. आणि त्याच्यातले पहिले 3 दिवस जयोस्तुतेवर आणि 4था दिवस सांत्वन या कवितेवर असं सावरकरांबद्दलच बोलले. आपण तेही अवश्य ऐकावेत अशी विनंती करते. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मयूर भावे यांना, व्यासपीठच्या सगळ्या उपस्थित प्रेक्षकांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने खूप मनापासून धन्यवाद.